पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। स्वस्थानी ठेवणी पर्वत विजय झाला कपिनाथ। श्री रामानंद डुल्लत हरिके नाचत कपि सैन्य। श्री गणेशाला वंदन करून प्रभु रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूची शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। हनुमंतरायाने लक्ष्मणजीला शक्ती लागल्यानंतर जो काही द्रोणागिरी पर्वत त्या ठिकाणी आणलेला होता तो आणला। त्याच्यातील औषधी त्या ठिकाणी घेतली। औषधीच्या साह्याने असणाऱ्या लक्ष्मणजीला असणारा त्या ठिकाणी म्हणजे शक्तीतून बाहेर त्या ठिकाणी काढलं। लक्ष्मणजी सावध झाले। राहिलेला पर्वत प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनं त्या ठिकाणी म्हणजे नेऊन पूर्ववत ज्या ठिकाणाहून आणला त्या ठिकाणी ठेवला गेला। हनुमान राया आपल्या कार्यामध्ये विजय त्या ठिकाणी झाले, विजयी पावले गेले। प्रभू रामचंद्रालाही अतिशय आनंद झाला। सर्व वानरांना आनंद त्या ठिकाणी झाला आणि आनंदानं प्रभू रामचंद्राच्या रामनामाचं स्मरण करत नाचू लागले। शरणागत विभीषण राजा सुग्रीव आपण सौमित्राते जीवदान हनुमंते जाण दिदले। मग त्या ठिकाणी वानर मंडळी राजा सुग्रीव सगळेजण हनुमंताची स्तुती त्या ठिकाणी करू लागले। हनुमंताने असणारा पर्वत त्या ठिकाणी आणला, औषधी आणली आणि लक्ष्मणजीला सावध त्या ठिकाणी केलो। हे मुख्य असणारं मूळ त्या ठिकाणी हनुमंतामुळे असणाऱ्या लक्ष्मणजीला जीवदान त्या ठिकाणी प्राप्त झालं, म्हणून हनुमंताची स्तुती त्या ठिकाणी करू लागलेली आहे। काळे तोंड लंकानाथ ब्रह्मशक्ती झाली वृथा पळून गेला न झुंजता तोंड मागुता न दाखवी। म्हणून राजा रावणाचं असणारं तोंड त्या ठिकाणी काळं म्हणजे त्या ठिकाणी केलं। एवढी असणारी दारुण असणारी ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर राजा रावणानं त्या ठिकाणी सोडली, ती शक्ती व्यर्थ म्हणजे त्या ठिकाणी केली। राजा रावणाचं तोंड काळं केलं। रणभूमीच्या ठिकाणी म्हणजे शक्ती हाताहात झाली आणि राजा रावण युद्ध करायचं त्या ठिकाणी सोडलं आणि रणभूमीतून पळून राजा रावण म्हणले गेला। जरी येता झुंजासी क्षणे मारितो रावणासी वानर उडती आवेशी लंकेशासी मारावया। मग त्या ठिकाणी असणारी वानर बोलू लागली। राजा सुग्रीव त्या ठिकाणी बोलू लागले, जर राजा रावण माघारी पळून त्या ठिकाणी गेला नसता आणि रामाबरोबर युद्ध करण्यासाठी पुढे त्या ठिकाणी आला असता तर एका क्षणात रामाने त्याचा असणारा अंत त्या ठिकाणी केला असता, त्याला मारला असतं। म्हणून वानराला अतिशय आवेश त्या ठिकाणी आलेला आहे आणि आताच राजा रावणाचा अंत त्या ठिकाणी करतो। या आवेशानं वानर मंडळी त्या ठिकाणी आनंदानं उड्या मारू लागली। आज्ञा पुसती रामासी वेगे निरुपदे आम्हासी अद्यापि याची भीड कायसी लंकेशासी मारावया। मग त्या ठिकाणी वानर मंडळी म्हणू लागलेली आहे, हे स्वामीवर्या प्रभू रामचंद्र, तुम्ही फक्त म्हणजे आम्हाला आज्ञा म्हणजे लवकर त्या ठिकाणी द्या की आम्ही जातो आणि राजा रावणाचा अंत त्या ठिकाणी करतो। काय म्हणून तुम्ही असणाऱ्या राजा रावणाची भीड म्हणजे आजपर्यंत या ठिकाणी धरली म्हणजे एवढा त्रास म्हणजे लक्ष्मणजीला त्या ठिकाणी दिला। ब्रह्मशक्तीनं लक्ष्मणजीला घायाळ त्या ठिकाणी केलं। काय त्या असणाऱ्या काळतोंड्याची भीड म्हणजे आता त्या ठिकाणी धरायचे, तुम्ही मला असणाऱ्या आज्ञा द्या म्हणजे आताच्या आता जातो त्या राजा रावणाचं तोंड त्या ठिकाणी ठेचतो। म्हणून वानर मंडळी प्रभू रामचंद्राला आज्ञा मागू लागलेली आहे। त्रिकुटाचे कडे उचेतु दुर्गीचे तोंडे नगर विध्वंसू रोकडे श्रीरामा पुढे बोलत। आताच्या आता आम्ही त्या ठिकाणी जातो। राजा रावणानं जी काय आडकाठी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे ते सर्व म्हणजे आडकाठी त्या ठिकाणी नाहीसे करतो, दुर्ग त्या ठिकाणी पाडतो, सगळी लंकेची कपाट उद्ध्वस्त त्या ठिकाणी करतो, त्या राजा रावणाचं तोंड म्हणजे त्या ठिकाणी ठेचतो। फक्त आज्ञा म्हणजे प्रभू रामचंद्र तुम्ही द्या। तू धरिले मौन कान देसी आज्ञापण वानर करती उड्डाण लंका कंदन करावया। राजा सुग्रीव बोलू लागलेला आहे, रामा रामा म्हणजे तुम्ही काय या ठिकाणी मौन धरून बसला म्हणजे का त्या राजा रावणाची भीड त्या ठिकाणी धरली। असणारी वानर मंडळी राजा रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी उतावीळ झालेली आहे, सज्ज त्या ठिकाणी झालेले आहे।
तुम्ही काय या ठिकाणी मौन धरून बसलाव, काय आज्ञा त्या ठिकाणी देना? वानर मंडळीला म्हणजे युद्ध करण्याची लवकर म्हणजे आज्ञा तुम्ही द्या. ऐकोनी वानरांचे वचन बोलत झाला रघुनंदन, रावण पळाला पाठ देऊन पळत्या आपण मारू नये. मग एवढा वानरांचं बोलणं असणाऱ्या प्रभू रामचंद्राने ऐकलं गेलं आणि जेव्हा वानर इकीवर त्या ठिकाणी आले, एकेरी भाषा त्या ठिकाणी बोलायला लागले, तेव्हा रामाने वैकीला अतिशय राग आला गेलेली आहे ती. म्हणून प्रभू रामचंद्र सांगू लागले, बाबांनो जरा धीर धरा. राजा रावण रणभूमी सोडून पळून त्या ठिकाणी गेलेला आहे, तो काही युद्धाला त्या ठिकाणी आलेला नाही. मग आपल्या समोर युद्धाला न येता त्याला घरात घुसून मारणं हे आपल्याला त्या ठिकाणी शोभत नाही, योग्य नाही. पळून गेलेला आहे, पळत्याला असणाऱ्या त्या ठिकाणी मारायचं नसतं, पळत्याच्या मागे त्या ठिकाणी आपण धावायचं नसतं. ही आपला असणारा त्या ठिकाणी म्हणजे नियम आहे. आपला असणारा त्या ठिकाणी एवढं नियम आहे म्हणजे की पळत्याला त्या ठिकाणी मारायचं नाही. म्हणून म्हणजे थोडा धीर धरा, त्या राजा रावणाला घराच्या बाहेर निघू द्या, युद्धाला येऊ द्या, मग म्हणजे आपण त्या ठिकाणी बघू. शास्त्रधर्म ऐसा है जो सम्मुखारणी उभा राहे, उष्णदायी युद्ध पाहे शास्त्री पाहे बोलिले. मग त्या ठिकाणी असणारा शास्त्र धर्म म्हणजे काय सांगतोय की जो असणारा घरात आहे, घरात घुसून म्हणजे त्या ठिकाणी मारायचं नसतं. जो रणभूमीवर येतो, समोरासमोर असणारं युद्ध त्या ठिकाणी करतो, त्याच्याबरोबर असणारं द्वंद्व युद्ध त्या ठिकाणी करावं लागतं, पळत्याच्या मागे लागायचं नसतं. हे शास्त्र बाबांना सांगतं. म्हणून म्हणजे असणारा राजा रावण रणभूमी सोडून पळून त्या ठिकाणी गेलेला आहे. मग त्याला येऊ द्यावं लागेल, त्याची वाट त्या ठिकाणी बघावी लागेल, नंतर म्हणजे युद्ध त्या ठिकाणी करावं. हा असणारा क्षत्रिय धर्म त्या ठिकाणी आहे. शास्त्रानुसार असणारं युद्ध त्या ठिकाणी करावं प्रभू रामचंद्र सांगताय. सम्मुख रावण न येता केवी मारू लंकानाता, लंका दिदली शरणागता ते विध्वंसिता महादोष. अरे बाबांनो, राजा रावण घरात जाऊन लपून त्या ठिकाणी बसलाय, समोर युद्धाला त्या ठिकाणी नाही. मग म्हणजे कसं त्या असणाऱ्या राजा रावणाला म्हणजे मारावं? बरं, घरात घुसून मारावं, लंकेचा विध्वंस करून राजा रावणाला त्या ठिकाणी मारायचं. तर आपण ह्या हातानं बिभीषणजीला असणारी लंका दान केलेली आहे. मग एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं घ्यायचं, हे शोभतं का म्हणजे त्या ठिकाणी? बिभीषणजीला दान दिलेली लंका आहे, आपण लंकेत जायचं, घुसायचं, लंकेचा विध्वंस करायचा, राजा रावणाला मारणं, हे असणारं क्षात्र धर्माचं लक्षण त्या ठिकाणी नाही. प्रभू रामचंद्र सांगू लागले. ऐसे बोलून रघुनाथ केले वानर स्वस्त, एकीकडे लंकानाथ झाला सचिंत निजगृही. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे एवढं असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, धीर त्या ठिकाणी वानर मंडळीला दिला, वानर मंडळीचं सांत्वन केलं, शांत असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी केलं गेलं. इकडं असणारा राजा रावण म्हणजे पळून युद्ध सोडून लंकेच्या ठिकाणी गेलेला आहे. आपल्या राजमहालामध्ये राजा रावण बसलेला आहे, पण जीवाला काही चैन त्या ठिकाणी पडत गेली. आगलाची गेली, बगलाची गेली, पटची गेली, पुढची गेली, सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढला. मग चिंतेला काय कमी आहे त्या ठिकाणी? राजा रावण चिंतातूर झालेला आहे. सर्व देह राजा रावणाचा चिंतेनं व्यापला गेला आणि भली मोठी चिंता करत राजा रावण म्हणजे बसलेला आहे. सैन्य निमाले समस्त प्रधानाधी प्रवास, कुंभकर्ण केला घात उभा बाणी त्वरित फोडीला. मग त्या ठिकाणी राजा रावण चिंता करू लागला, काय करायचं? अमाप असणारं सैन्य त्या ठिकाणी होतं, 1.25 लाख असणारं त्या ठिकाणी नातूच का 1.25 लाख नातवायचं. सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढला, पत्रुंड मारली गेली, प्रधान मारले, सेनापती मारले, असणारा बलाढ्य भाऊ त्या ठिकाणी असणारा कुंभकर्ण होता, त्याचाही घात केला. शेवटी राहिलेला माझा थोरला मुलगा इंद्रजित होता, त्याला मी म्हणजे त्राई करून त्या ठिकाणी मारलं. म्हणून आता मी काय करू अशी चिंता करत राजा रावण बसला. खातान पुरे त्रिभुवन काळाचा घास करी आपण, तो मारिला जाण विंदनी बाण कुंभकर्ण. काय करावं? असणारा कुंभकर्ण माझा एवढा भाऊ श्रेष्ठ त्या ठिकाणी होता, त्रिभुवन जरी खाल्लं तरी असणारी त्याची भूक त्या ठिकाणी भागत नव्हती.
जेवढं खायला मिळेल तेवढं खाणारा माझा एवढा भाऊ त्या ठिकाणी होता, बलाढ्य होता, शक्तिशाली होता. पण एवढ्या दुर्धर भावाचा सुद्धा अंत त्या ठिकाणी लक्ष्मणानं केला. म्हणून आता काय त्या ठिकाणी करावं अशी चिंता राजा रावणाला लागलेली आहे. सुरवराजाचा धाक शासिकापती ब्रह्मादिक 14 वेळा सुरनायक आणि लदेक बांधवणी. काय सांगावं, माझा असणारा थोरला मुलगा इंद्रजित होता. काय बळ त्याच्या अंगी त्या ठिकाणी होतं. सुरवरांचा नायक असणारा त्या ठिकाणी देवाचा राजा असणारा इंद्र आहे. 14 वेळा म्हणजे असणाऱ्या इंद्राला म्हणजे बांधून लंकेच्या ठिकाणी आणलं होतं. एवढं बळ माझ्या असणाऱ्या पोराच्या अंगात त्या ठिकाणी होतं, इंद्रजिताच्या अंगात होतं. पण त्या इंद्रजिताला सुद्धा त्राही करून त्या ठिकाणी मारलं. म्हणून राजा रावण चिंता करू लागलेला आहे. जाणे शस्त्रास्त्र संपूर्ण मंत्रतंत्र क्रियाविधान अभिचाराचे जन्मस्थान वीर दारुण इंद्रजित. काय करावं, असणाऱ्या त्या ठिकाणी कर्मकांड करण्याचं सर्व ज्ञान माझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजिताला होतं. अभिचाराचं तर असणारा जन्मच म्हणजे हे इंद्रजितापासून त्या ठिकाणी झालेला आहे. एवढं असणारा त्या ठिकाणी पापात्मक कर्म करण्यामध्ये कपटामध्ये पटाहीत असणारा माझा मुलगा त्या ठिकाणी होता. नाही ते मायावी असणारं सोंग करणारा असणारा इंद्रजित त्या ठिकाणी होता. पण काही या ठिकाणी व्यर्थ त्या ठिकाणी झाला. हाताहत त्या इंद्रजिताला त्या ठिकाणी केलं, मारून त्या ठिकाणी टाकलं गेलं. म्हणून राजा रावण चिंता करू लागला. ब्रह्मादिकानं कळवळीला प्रयत्न 2 वेळा केला. तो शरबंध उरता गेला, वाया गेला खटाटोप. काय केलं व आपल्या असणाऱ्या अज्ञांकित ब्रह्मदेवाला सुद्धा त्या ठिकाणी केलं. ब्रह्मदेवाकडून असणारं पाशबंधन त्या ठिकाणी मागून घेतलं. 2 वेळा असणारं म्हणजे त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी शरबंधन म्हणजे त्या ठिकाणी टाकलं. एवढं दुर्धर असणारा प्रयत्न माझ्या इंद्रजितानं त्या ठिकाणी केलं. पण राम लक्ष्मण काही शरबंधनात त्या ठिकाणी अडकले नाहीत. व्यर्थ असणारं शरबंधन त्या ठिकाणी केलं. त्याच इंद्रजिताचा घात या राम लक्ष्मणाने केला. म्हणून राजा रावण चिंता करू लागला. होम करुणी दारुण केला शंकर प्रसन्न. अश्वसहित शस्त्रास्त्र संधान काढिला आपण अग्नी माझी. एवढंच नाही, शेवटी प्रयत्न करता करता असणाऱ्या निकुंभल्याच्या ठिकाणी गेला. यक्षणी वनाच्या असणाऱ्या पोकळीमध्ये यज्ञ करत त्या ठिकाणी बसला. महादेवजीला असणारं प्रसन्न करून त्या ठिकाणी घेतलं. होम हवन त्या ठिकाणी केलं. एवढं करत असताना असणाऱ्या होमातून त्याला असणारी सिद्धी त्या ठिकाणी प्राप्त झाली. असणारा रथ घोड्यासहित असणाऱ्या शस्त्रासहित रथ प्रगट त्या ठिकाणी झाला. 4 बोट असणारा रथ वर येण्याचा बाकी राहिला. तेवढ्यात तेही व्यर्थ त्या ठिकाणी गेलो. तिथं हनुमंतानं घाला घातला आणि लक्ष्मणाच्या हातून माझा इंद्रजित त्या ठिकाणी मारला गेला. म्हणून राजा रावण चिंता करू लागलेला आहे. भवती आवरणे अत्युग्र न्यूटोनिया समग्र होम विध्वंसी वानरा केला घाबरा इंद्रजित. माझा असणारा इंद्रजित काय करायचं त्या ठिकाणी राहिला. सप्त आवरण त्या ठिकाणी टाकली गेली. कुणालाही येता येऊ नये म्हणून सप्त आवरणाचा असणारा छेद असणारा त्या ठिकाणी गर्भेद केला. आणि ती 7 आवरण हनुमंतानं त्या ठिकाणी तोडले आणि लक्ष्मणाला घेऊन येऊन वाताहत माझ्या असणाऱ्या इंद्रजिताची त्या ठिकाणी केले. राजा रावण आठव करून दुःख करू लागलेला आहे. अत्युग्र मंत्रावरण नदीगुप्त शस्त्रावरण भूतगणांचे आवरण अतिदारुण स्वभावते. शेवटी असणारा त्या ठिकाणी लक्ष्मणाबरोबर असणाऱ्या युद्धासाठी तोंड देत असताना असणाऱ्या आकाशामध्ये गुप्त असणाऱ्या शस्त्राचं आवरण त्या ठिकाणी टाकलं. मेघ भ्रष्टावर माझा असणारा इंद्रजित त्या ठिकाणी गेला. ढगाच्या आड राहून युद्ध त्या ठिकाणी करू लागला. पण तेही व्यर्थ त्या ठिकाणी गेलं. लक्ष्मणानं त्रासून माझ्या इंद्रजिताला हनुमंताच्या साह्यानं त्या ठिकाणी केलं. हे असणारा राजा रावण त्या ठिकाणी दुःख करू लागलेला आहे. शाकिनी डाकिनी महाशक्ती कात्यायनी सैन्यासहिती चामुंडा होमरा किती अहोरात्री निजबळे. अहो एवढंच नाही, माझ्या असणाऱ्या इंद्रजितानं त्या ठिकाणी होम हवन त्या ठिकाणी करीत होता. त्याच वेळी त्या असणाऱ्या होमाचं रक्षण करण्यासाठी शंकिनी डंकिनी कात्यायनी
ह्या ज्या देवता आहेत, ह्या देवता अहोरात्र त्या असणाऱ्या होमाचं संरक्षण त्या ठिकाणी करीत होत्या, तरी सुद्धा माझ्या असणाऱ्या इंद्रजिताला त्रासून त्या ठिकाणी लक्ष्मणानं सोडलं, म्हणून राजा रावण दुःख करू लागलेला आहे. भैरव रक्षणा दारुण अति दारुण वेताळ जाण जोटिंगाचे आवरण सावधान राखत. अहो नित्य असणाऱ्या शंकिनी डंकिनी कात्यायनी त्या नाहीत, असणाऱ्या त्या ठिकाणी भैरव होते, वेताळ होते, जोटिंग त्या ठिकाणी होते, तरी सुद्धा एवढ्याचा भेद त्या ठिकाणी केला आणि हनुमंत लक्ष्मणाला घेऊन त्या ठिकाणी आला आणि माझ्या इंद्रजिताला त्रासून त्या ठिकाणी टाकलं गेलं, म्हणून राजा रावण दुःख करत चिंता करू लागलेला आहे. ऐसा अति बळे बळवंत अति निभूती ओम करीत अग्निकुंडी रथ प्राप्त होता त्वरित दाढी आला. मग एवढं आवरण त्या ठिकाणी टाकून माझा असणारा इंद्रजित निकुंभल्याच्या ठिकाणी यक्षणी वटाच्या बुंध्यामध्ये असणारा होम हवन त्या ठिकाणी करीत होता, पण तिथं सुद्धा सगळ्याचा भेद त्या ठिकाणी केला. रथही असणारा अग्निदेवताही होम असणारा प्रसन्न त्या ठिकाणी झाला. त्या होमातून शस्त्राच्या सहित त्या ठिकाणी असणारा रथ घोड्या सहित बाहेर त्या ठिकाणी आला. 4 अंगुली रथ बाहेर येण्याचा त्या ठिकाणी राहिला असताना काय झालं? आदतवीर हनुमंत कळीकारा दृष्टी नानीत रामनामे सदा गरजत अवचित तेथे पावला. 4 मोठ्या असणारा रथ बाहेर येण्याचा राहिला, तेवढ्यात अजट धातू असणारा वीर हनुमंत आहे. काळालाही शिक्षा लावण्याचं सामर्थ्य त्या हनुमंताच्या अंगात आहे. एवढा बलवान बलिष्ठ असणारा हनुमंतराया त्या ठिकाणी आपला तिथं अचानक त्या ठिकाणी पातला गेला आणि हनुमंतानं काय त्या ठिकाणी केलं? नामे मंत्राची क्षीण शक्ती नामे शस्त्रांची उपहती नामे आकळलेल्या शक्ती भूते होती शरणागत. पण त्या ठिकाणी असणारा प्रतापवान बलवान शूरवीर असणारा पराक्रमी असणारा हनुमंत त्या ठिकाणी आला आणि जो राजा असणारा माझा असणारा मुलगा त्या ठिकाणी इंद्रजित जो मंत्र उच्चार त्या ठिकाणी करत होता, त्याची असणारी वाचा खुटीत केली, असणारी विकळ अवस्था असणाऱ्या इंद्रजिताला त्या ठिकाणी आणली गेली आणि विकळ होऊन त्या ठिकाणी पडला गेला. त्याच वेळेस रक्षणासाठी असणाऱ्या शंकिनी डंकिनी कात्यायनी त्या ठिकाणी होत्या, जोटिंग होते, मसुबा होता, सगळे देवता होत्या, त्या सुद्धा रामाला शरण त्या ठिकाणी गेल्या. भूते शक्ती वेताळ हनुमंतासी प्रसन्न सकळ करुणिया रणकल्लोळ होमज्वाळ विध्वंसीला. आणि ज्या माझ्या असणाऱ्या इंद्रजितानं रक्षणासाठी असणारा जोटिंग ठेवले होते, वेताळ त्या ठिकाणी ठेवले होते, हे सगळे हनुमंताला शरण त्या ठिकाणी गेले, हनुमंताला सहाय्य त्या ठिकाणी झाले आणि माझ्या असणाऱ्या इंद्रजिताला त्रासून त्या ठिकाणी हनुमंतानं सोडलं गेलं. त्यासी करुणा विभीषण चितावनी कपिनंदन सगळ्यांनीला लक्ष्मण इंद्रजितापण मारविला. एवढंच नाही, याचं असणारं मूळ कारण आहे माझ्या असणाऱ्या इंद्रजिताचं गुप्त ठिकाण. कुणी सांगितलं? माझा असणारा गर्भेटी असणारा भाऊ विभीषण होता. त्या विभीषणजी पुढे त्या ठिकाणी झाला, सगळ्या खाना त्या ठिकाणी सांगितल्या आणि लक्ष्मण सहित हनुमंताला घेऊन माझा असणारा भाऊ विभीषणच या ठिकाणी आला. विभीषणजी मुळच माझ्या असणाऱ्या मुलाचा इंद्रजिताचा काटा त्या ठिकाणी काढला गेला. पवनी दहनी गगनी आवनी आणि जीवनी जेते जेता जाय पळोनी कपे धावनी पावे तेत. माझा असणारा मुलगा एवढा बलवान त्या ठिकाणी होता, प्रतापवान त्या ठिकाणी होता, जिथं जाईल तिथं असणाऱ्या आकाशामध्ये गेला, असणाऱ्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी गेला, असणाऱ्या त्या ठिकाणी गुप्त गतीनं असणाऱ्या खेचर गतीनंही त्या ठिकाणी लपला गेला. पण असणाऱ्या माझ्या इंद्रजिताची असणारी पाठ त्या ठिकाणी हनुमंतानं पुरवली गेली. तिथं ताबडतोब असणाऱ्या इंद्रजितापाशी जाऊन असणारं युद्ध हनुमंत त्या ठिकाणी करू लागला. पळून जाता मेघप्रस्थाड तव तेथे पावे माकड करुणिया खंड विखंड रणी प्रचंड पाडीला. एवढंच नाही, शेवटी असणारा जीवाचा बचाव करायचा म्हणून माझा असणारा इंद्रजित मेघप्रस्थावर त्या ठिकाणी गेला, ढगाच्या आड गेला. तिथं बी असणारं माकड त्या ठिकाणी हनुमंतराया लक्ष्मणाला घेऊन त्या ठिकाणी आले. दुर्दैव असणारं युद्ध माझ्या इंद्रजिताबरोबर त्या ठिकाणी केलं, खंड विखंड करून रणभूमीवर माझ्या इंद्रजिताला त्या ठिकाणी
आणि पाळलं गेलं. सौमित्रा लागली शक्ती तरी नवचे विकळगती शिर कापोनी हातोहाती श्रीरामाप्रती पाठविले. एवढंच नाही, दुर्धर असणारी शक्ती लक्ष्मणावर त्या ठिकाणी इंद्रजितानं टाकली तरी त्या शक्तीचा परिणाम असणाऱ्या लक्ष्मणावर त्या ठिकाणी झाला नाही. शेवटी असणारा देहा वेगळा शिर माझ्या असणाऱ्या इंद्रजिताचा त्या ठिकाणी लक्ष्मणानं केला आणि असणारी भुजा त्या ठिकाणी देह वेगळी त्या ठिकाणी केली. लंकेत त्या ठिकाणी भिरकावले. शिर घेऊन रामाकडे त्या ठिकाणी लक्ष्मण गेला. एवढी वाताहत माझ्या इंद्रजिताची त्या ठिकाणी केली म्हणून राजा रावण दुःख करू लागलेला आहे. शक्ती विकळ लक्ष्मण ते पेलवला आहे सुषेण साठ औषधीचा काढून सुमित्रानंदन उठविला. शेवटी मी युद्धाला त्या ठिकाणी गेलो. दारुण असणारी ब्रह्मशक्तीचा प्रयोग लक्ष्मणावर त्या ठिकाणी केला. लक्ष्मण शक्तीमध्ये घायाळ त्या ठिकाणी झाला. तिथंही असणारं एक माकड त्या ठिकाणी आलं, सुषेण नावाचं आलं. त्यानं असणाऱ्या त्या ठिकाणी औषधी आणायला त्या ठिकाणी सांगितली. हनुमंतानं औषधी त्या ठिकाणी आणली. त्या सुषेणजीनं लक्ष्मणजीला सावध म्हणजे केलं. एक एक वीरा बळवंत रणयोद्धे रणन्मत वानर दळात अद्भुत संग्रामात नागविधी. काय असणाऱ्या त्या वानराच्या अंगी असणारा पुरुषार्थ वर्णन त्या ठिकाणी करावा. एक वानर म्हणजे एकापेक्षा एक बलवान त्या ठिकाणी, एकापेक्षा एक कीर्तिवान वानर आहे त्या ठिकाणी. कुणीही क्षुल्लक वानर म्हणावं तर एकही वानर त्या ठिकाणी नाही. सगळी असणारी तरबेज असणारी वानर मंडळी आहे. एकापेक्षा एक असणारी बलिष्ठ बलवान असणारी वानर मंडळी त्या रामाच्या सेनेमध्ये त्या ठिकाणी आहेत. राजा रावण चिंता करू लागला. राम सौमित्रा दोघे वीरा तुळबळांचे झुंजार दमू शक्ती काळचक्र सुरासुर कापती. एवढंच नाही, काळचक्रालाही असणारं दमवून टाकण्याचं सामर्थ्य त्या राम लक्ष्मण दोघांमध्येच आहे. असणाऱ्या त्या दोघांची ताकद बघितल्यानंतर असणारे सूर असणारे देव आहेत, असुर असणारे राक्षस आहेत. त्या राम लक्ष्मणाला बघितल्याबरोबर नव्हा त्यांचं नुसतं नाव जर तोंडात त्या ठिकाणी घेतलं तर थरथरा चाळचाळा त्या ठिकाणी कापतात. एवढे दुर्धर बलवान असणारे राम लक्ष्मण आहेत. तेथे माझी कोण शक्ती अनुवारहा रघुपती अत्याद्भुत ब्रह्मशक्ती नेली भस्मांती सौमित्रे. मग ज्याला असणारे देव दानव सुद्धा थरथरा त्या ठिकाणी कापतात. नुसतं नाव घेतलं रामाचं तर थरथरा कापतात. आणि मी एक राजा रावण त्या ठिकाणी ही नाही. माझं काय त्या ठिकाणी चालणार आहे. एवढी ब्रह्मशक्तीचा प्रयोग त्या राम लक्ष्मणावर केला पण तोही असणारा प्रयोग त्या ठिकाणी चालला नाही. तो हा ब्रह्मशक्ती माझी व्यर्थ त्या ठिकाणी गेली. खडग लागे हृदयावरी सौमित्र पडला दरेवरी दिव्य औषधी कपी केसरी आननी झडकरी उठविला. एवढंच नाही, शेवटी माझा असणारा खडग नावाचा शस्त्र लक्ष्मणाच्या असणाऱ्या छातीवर त्या ठिकाणी मारलं, हृदयावर त्या ठिकाणी मारलं. लक्ष्मण मूर्छित त्या ठिकाणी पडला गेला. मी आताच म्हणलं गेलं माझं असणारं खडग लक्ष्मणाला लागलं, नक्की लक्ष्मणाचा अंत त्या ठिकाणी होईल. पण तेवढ्यात असणारा एक माकड हनुमंत त्या ठिकाणी गेलं दिव्य औषधी घेऊन त्या ठिकाणी आणि म्हणले आलं. पर्वत नेता स्वस्थान उठली राक्षस सेना तितुकी मारिता अभिनंदन अर्धक्षणन लागेची. शेवटी असणारा हनुमंत द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी घेऊन आला. त्या औषधी त्या ठिकाणी हनुमंताच्या असणाऱ्या लक्ष्मणाच्या जखमेवर सांडल्या गेल्या. लक्ष्मण सावध त्या ठिकाणी केला आणि जो आणलेला द्रोणागिरी होता तो द्रोणागिरी परत त्याच जागेवर ठेवण्यासाठी जात असताना असंख्य राक्षस कुल हनुमंताबरोबर भांडायला युद्धाला त्या ठिकाणी आलं. पण हनुमंताला क्षणाचाही विलंब त्या ठिकाणी लागला नाही. एका क्षणात सगळ्याचा असणारा काटा त्या ठिकाणी काढला. सुखरूप असणारा पर्वत माघारी नेऊन त्या ठिकाणी ठेवला. एवढा बलवान बलिष्ठ पराक्रमी शूरवीर असणारा हनुमंत आहे. हाती असता डोंगरा झुंजू आले राक्षस भार उच्च निवटिले समग्र क्षण मात्र न लागता. काय त्या हनुमंताच्या प्रतापाचं वर्णन त्या ठिकाणी करील तेवढं थोडंच आहे. त्या असणाऱ्या बाबानं एका हातात असणारा पर्वत घेतलेला आहे.
आणि राक्षस मारायला त्या ठिकाणी गेली, युद्ध करायला त्या ठिकाणी गेली. थोडा सुद्धा हातातला पर्वत त्या ठिकाणी ढळमळू दिला नाही. सगळ्याला असणाऱ्या शक्तीच्या साह्यानं सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढला. सगळ्याचा डांगणांग गोपनाग असणाऱ्या हनुमंतानं केला. सुखरूप पर्वत घेऊन आला. उच्छाची संसाठी मारिल्या राक्षसा पोटी, दुजा वीरनानी सृष्टी बळ मरकटी आणि वार. अहो, त्या मरकटाच्या अंगी असणारं बळ आणि वार आहे, त्याची तुलना त्या ठिकाणी करता येणार नाही. नुसतं शेपटीचा मारा देऊन त्या ठिकाणी सगळ्या राक्षसाचा काटा त्या ठिकाणी काढला. हात सुद्धा त्या ठिकाणी लावला नाही. या हनुमंतासारखा वीराच्या सृष्टीमध्ये दुसरा कोणीही निर्माण होणे नाही, किंवा दुसरा हनुमंताच्या बरोबरीचा वीर त्या ठिकाणी कुठेही सापडणार नाही. एवढा बलिष्ठ असणारा हनुमंत असणाऱ्या वानर सेनेमध्ये आहे. राजा रावण चिंता करू लागलेला आहे. दिवसा रणी नाटोपे सहसा सांडीला संग्रामाचा दिवसा, माझा प्राण वाचेला कैसा चिंता लंकेशा आणि वार. मग एवढा बलवान बलिष्ठ असणारा हनुमंत आहे. एक एक वानराच्या अंगवनाची तुलना त्या ठिकाणी केली तर एकापेक्षा एक वरचढ आहे त्या ठिकाणी. म्हणून असणारा माझं जे बळ आहे, या हनुमंताचं बळ पाहून मी असणारा क्षीण त्या ठिकाणी झालो. मी वाताहत त्या ठिकाणी झालो. काय माझ्या अंगी असणारी एवढी अंगवण त्या ठिकाणी कशी राहील, आणि कसं मी असणाऱ्या त्या हनुमंताबरोबर युद्ध त्या ठिकाणी करावं. म्हणून राजा रावण स्वतःची तुलना हीन समजून करू लागला. चिंतेचा अग्नी दुर्धर रावण लागला आणि वार, नाटवती भोगोपचार दशशिर तळमळी. मग असणारा राजा रावण आहे, 14 चौकड्याचं राज्य करणारा रावण आहे. पण या असणाऱ्या चिंतारूपी अग्नीनं त्या ठिकाणी ग्रासलं गेलं. आणि ज्या वेळेस या असणाऱ्या देहाला चिंतारूपी अग्नी लागला की हा कवा देह जाळून भस्मसात या असणारी चिंता करील, त्याचा नेम लागणार नाही. ती चिंतारूपी अग्नी राजा रावणाला गिळायला त्या ठिकाणी गेला. आणि गेला असताना राजा रावण एवढा उदास त्या ठिकाणी झाला. बायकाचा बी आठव राहिला नाही, लेकरा बाळाचा बी आठव त्या ठिकाणी राहिला नाही. आपण राजा आहे, राज उपभोग असणारा त्या ठिकाणी घ्यावा याचाही विसर त्या ठिकाणी पडला. आणि चिंतेच्या खोल गर्तेत जाऊन राजा रावण पडला गेला. बळे सुटले दुर्धर विसरला कर्मतंत्र, कर्माकर्मी रघुवीर सत्यसाचार लागला. मग त्या ठिकाणी असणारा एकदा देहाला चिंता त्या ठिकाणी लागली गेली की माणसाचं असणारं सगळं तन आणि मन ह्या चिंतेत गुरफटलं जातं. चिंता लागली की कर्म करायचं त्या ठिकाणी संपलं जातं. कशाचाच आठव त्या ठिकाणी राहत नाही. आपण राजा आहे, राजकारभार करायचंय, बायका लेकरं त्या ठिकाणी सांभाळायची, ही सगळ्यावर उदास त्या ठिकाणी होतोय. तशी अवस्था असणाऱ्या राजा रावणाची त्या ठिकाणी झाली. बैसो जाता आसनी राम प्रकटे सुखासनी, उठू जाता तत्क्षणी सायुध नयनी देखी जे. राजा रावण चिंतेच्या गर्तेत पडला गेला. डोळ्यासमोर भक्त आणि भक्त रामच त्या ठिकाणी दिसू लागला. कुठं असणारं जावं सिंहासनावर बसायचं म्हटलं की समोर रामच दिसायला लागला. जेवण करायला सुखानं त्या ठिकाणी बसावं म्हटलं तर ताटात घास घ्यायचा म्हणलं की ताटात राम त्या ठिकाणी दिसायला लागला. सुखानं असणारी संध्याकाळ झाली, निद्रा असणाऱ्या मंचकावर पहुडावर निद्रा त्या ठिकाणी घ्यावी म्हटलं की डोळ्यासमोर रामच त्या ठिकाणी दिसायला लागला. उठता बसता शयनी भोजनी आसनी असणारा रामच डोळ्यासमोर आणि राजा रावणाच्या दिसू लागला. अभ्यंग मार्जना करिता स्नेही देखे रघुनाथा, कुंडली स्नेहाची वार्ता श्री रघुनाथाचे मी बेने. अहो, असणाऱ्या त्या ठिकाणी दमून भागून राजा रावण आलाय. अभ्यंग मार्जन त्या ठिकाणी करावा, अंग असणाऱ्या तेलानं त्या ठिकाणी चोळावा म्हणून तेलाची वाटी समोर ठेवली की त्या तेलाकडे लक्ष गेलं की त्याच्यात मी रामच त्या ठिकाणी दिसायचा. काय त्या राजा रावणाचं असणारं सर्व मन त्या ठिकाणी राममय झालं. अखंड डोळ्यासमोर रामाशिवाय दुसरं काय त्या ठिकाणी दिसना गेलं.
एवढी धास्ती त्या असणाऱ्या रामाची राजा रावणाने घेतली गेली. राम भया लागले जीवी स्नेह तुटला सर्व भावी स्नान मार्जना भोग पदवी राम भावी सर्वत्र. मग ज्या वेळेस राममय अवस्था त्या ठिकाणी झाली तेव्हा स्नेहबंध सगळे तुटले जातात त्या ठिकाणी. आपण असणारा उठता बसता राम त्या ठिकाणी दिसायला लागला. इकडे जी असणारी मोह माया ममता आहे, या लंकेच्या राज्याविषयीचा जो मोह आहे, बायकोविषयी लेकराविषयी जी ममता आहे, ही सगळी त्या ठिकाणी संपली गेली. फक्त असणारे राम भाव मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. कवा राम येईल, कवा राम येईल आणि आपला असणारा काटा त्या ठिकाणी काढेल, एवढीच जास्ती राजा रावण घेऊ लागला. बोने वगैरे भोजना षड्रस अन्न ताटी जाणा घास घेता रावण रघुनंदना देखिले. पोटात कावलं वाजायला लागलं, भूक लागली म्हणून असणाऱ्या 16 प्रकारचं अन्नाचं ताट भरून त्या ठिकाणी आणलं. भोजन करायला असणारा घास मोडला, भाजी त्या ठिकाणी घास बुडवून खाणार. त्या भाजीत ताटशिरी असणारा राम त्या ठिकाणी दिसू लागला. भाकरीमध्ये असणारा राम त्या ठिकाणी दिसू लागला. नाही 16 प्रकारचं अन्न, षड्रस अन्न त्या ठिकाणी आणलेलं आहे. कुठलंही अन्न खावं म्हटलं की त्याच्यात रामच त्या ठिकाणी दिसायला लागला. राजा रावणाचं काळी धस त्या ठिकाणी वाहू लागलं. ताट भोगता परवडी देखा अवघा झाला रघुकुळ टिळका वेडावला दशमुख रघुनायका ग्रासी दिसे. जो असणारा भोजन करण्याचं ताट आहे, त्या ताटाचा भोगताच असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी झालेला आहे. रामाशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी सुचना गेलं. जसा असणारा येडा असणारा माणूस त्या ठिकाणी असावा आणि एकच ध्यास त्या ठिकाणी त्या येड्यानं सारखं 30 शब्द त्या ठिकाणी उच्चारावा, तसा राजा रावण रामाशिवाय दुसरं काय त्या ठिकाणी बोलना. अखंड डोळ्यासमोर रामाशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी पाहणं गेला. सारखा राम 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 एवढी जास्ती राजा रावणानं त्या ठिकाणी घेतली आणि राम राम करत त्या ठिकाणी बसला. ग्रास घ्यावया पुरता अवकाश नाही रीता न कमिनले रघुनाथा चिदा भासता कौंदली. ताटातला असणारा त्या ठिकाणी घास मोडून तोंडात घालावा एवढा सुद्धा वेळ त्या ठिकाणी रिकामा नाही. सारखं पाहिलं तिकडे संपूर्ण आकाश सगळं राममय त्या ठिकाणी झालेलं राजा रावणानं बघितलं. सगळं ताटातील पंचपक्वान्न 16 प्रकारचं अन्न आहे, तेही राममय त्या ठिकाणी झालेलं आहे. जिकडं बघल तिकडं राममय दृष्टी राजा रावणाची आणि होऊ लागली. हातवणी आणिले कलशी तेथे देखे राघवासी हडपी देता विडियांसी रघुनाथासी देखिले. शेवटी भोजन झालं, पाणी प्यायला म्हणून असणाऱ्या पाण्याचा कलश राजा रावणाला त्या ठिकाणी आणून दिला. हातामध्ये घेतला, तोंडात घालला, तेवढ्यात असणाऱ्या त्या पाण्याच्या कलशामध्येही राम त्या ठिकाणी दिसू लागला. असंख्य दासी धावत आल्या. मालकाचं भोजन झालं, राजाचं भोजन झालं, पानाचं विडं त्या ठिकाणी करून द्यावं म्हणून पानाचं विडं हातामध्ये करून त्या ठिकाणी दिलं आणि तो पानाचा विडा तोंडात घालला. तेवढ्या त्या विड्यामध्येही रामच राजा रावणाला त्या ठिकाणी दिसू लागला. नापित दावी दर्पण भीतरी दिसे रघुनंदन माझे रूप झाले रावण पण न दिसे. शेवटी राजा रावणाने विचार केला. आता म्हणला असणाऱ्या त्या ठिकाणी रामायण चालू झाल्यापासून म्हणला दाढी वाढलेली आहे, केस वाढलेली आहे ती म्हणून वारकाकर त्या ठिकाणी गेला. दाढी करायला त्या ठिकाणी बसला. असणाऱ्या वारकानं आरसा त्या ठिकाणी समोर दाखविला. आरशात आपण कसं दिसतोय बघायला गेला. त्या आरशात सुद्धा रामच राजा रावणाला दिसू लागला. न पाहता पळ जाय भूमिका तेही राम होय सर्वतन चालती पाय गमन पाहे कुंटले. शेवटी वारकानं दाखवलेल्या आरशात सुद्धा रामच दिसला. त्या रामाला बघायचं नाही म्हणून खुर्चीवरनं टटकन उठाला आणि पळायला लागला. त्यावेळेस सगळीकडे जमिनीवर सुद्धा रामच त्या ठिकाणी दिसू लागला. रामाशिवाय 4 मोठं ही जागा त्या ठिकाणी राजा रावणाला रिकामी दिसना. धाके आला निद्रास्थान तेथे देख रघुनंदना भय विस्मित झाला मना दशानना अति चिंता. शेवटी दिवसभर वनवन फिरला. जिथं जाईल तिथं रामच आहे. आपली राम पाठ त्या ठिकाणी पूर्वीना दमला, भागला, कटाळा.
घरी गेला. सुहास असणाऱ्या सोन्याचं असणारं त्या ठिकाणी मंचक होता. त्या मंचकावर असणारं त्या ठिकाणी सुखानं झोप घेण्यासाठी गेला. तर त्या मंचकावर अगोदरच प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी डोळ्याला दिसले गेले. मग एवढी भीती त्या रामाची असणाऱ्या राजा रावणानं धरली गेली. झोप सुद्धा सुखानं राजा रावणाला त्या ठिकाणी येईना गेले. सारखं राम राम असणाऱ्या तोंडातही रामच, डोळ्यासमोरही रामच त्या ठिकाणी राजा रावणाच्या दिसू लागला. जवळी देखता मंदोदरी राम म्हणनी हाका मारी एरी हसली झडकरी दशशिरी अकांत. असणाऱ्या सोन्याच्या मंचकावर राजा रावण बसला गेला. आता शेजेला झोपायचं गेलं. असणारी मंदोदरी समोर त्या ठिकाणी बसलेली आहे. शेजारी मंदोदरी मंचकावर बसलेली आहे. ती माझी मंदोदरी म्हणून तिला असणारा स्पर्श करणार. तेवढ्यात राम म्हणून दचकला गेला. आणि जेव्हा राम म्हणून राजा रावण दचकला, मंदोदरीनं पाहिलं गेलं तेव्हा मंदोदरीला हसू त्या ठिकाणी आलं आणि म्हणू लागली, मालक काय झालंय तुम्हाला? घरे खांबा उथळे भिंती अवघी रामरूप भासती. रावण झाला से चकित चित्ती मूर्छा गती पडिलेला. कसं तरी असणाऱ्या मंचकावर त्या ठिकाणी राजा रावण पाहूला गेला. उताना राजा रावण झोपला गेला. वरी बघायला लागला. असणारं माळवत होतं. माळवराकडे बघितलं. उभं आडवं खांब त्या ठिकाणी होतं. राजा रावणाच्या डोळा असणाऱ्या त्या खांबाकडे बघू लागलं. उभ्या खांबात बी रामच दिसू लागला. माळवदाला असणारं त्या ठिकाणी म्हणजे वासवता आडवं तिडवं लावलेलं त्या वाश्यात बी असणारं रामच त्या ठिकाणी राजा रावणाला दिसू लागला. झोप काही ना गेली. एवढी रामाची धास्ती राजा रावणानं घेतली. उठणे बैसणे निजणे खाणे जेवणे अवघ्राणे देखणे ऐकणे स्पर्शने सकळ देखणे श्रीराम. राजा रामाची अवस्था ग्रंथकर्ते वर्णन करत असताना सांगू लागलेली आहे. राजा रावण चालायला लागला तरी राम दिसू लागला. बोलायला लागला तरी राम त्या ठिकाणी दिसू लागला. झोपायला लागला तरी राम आहे. असणाऱ्या खाता पिता त्या ठिकाणी रामच बघू लागला. सुखानं झोप घ्यायची म्हणलं तरी तिथं बी रामच त्या ठिकाणी दिसायला लागला. एवढी राममय अवस्था राजा रावणाची त्या ठिकाणी झाली. वाचेची वचनोक्ती इंद्रियांची क्रियाशक्ती प्राणांची प्राणशक्ती रामनिश्चिती होऊन ठेला. नाकावर असणारा श्वास घ्यायचा म्हटलं की त्या श्वासात सुद्धा रामच त्या ठिकाणी दिसू लागला. असणारा त्या ठिकाणी समोरून असणारा त्या ठिकाणी नजर टाकील तिकडे राम आहे. खाताना राम आहे त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. असणाऱ्या इंद्रियाचं चलनवलन करत असताना हात त्या ठिकाणी पुढे कुठल्या गोष्टीला केला की त्या हातात रामच आहे. पाय जरी असणारा पुढे टाकायचा म्हणलं की त्या पायापाशी असणारा रामच त्या ठिकाणी दिसू लागला. एक क्षण सुद्धा जागा असणारी एक बोट सुद्धा जागा रामाशिवाय राजा रावणाला दिसना गेली. अहंकाराची अहंकृती अंतकरणाची आवरण शक्ती सर्व भावे लंकापती स्वयं रघुपती व्यापिला. मग जो काही असणाऱ्या देहाच्या ठिकाणी राजा रावणाचा अहंकार होता, जी अंतर्वृत्ती राजा रावणाची होती, ह्या अहंकाराच्या ठिकाणी सुद्धा रामच दिसू लागला. राम रूपामध्ये अहंकार त्या ठिकाणी दिसू लागला. अंतर्वृत्ती सुद्धा राजा रावणाची राममय झाली त्या ठिकाणी. आणि माणसाला कवाही आयुष्यभर जरी नाही भजन त्या ठिकाणी केलं तर मरता वेळे असणाऱ्या भगवंताचं दर्शन नक्की होणार म्हणलं की त्या ठिकाणी होणार. अशी अवस्था राजा रावणाची त्या ठिकाणी झाली. सर्व असणारा अंतर्वृत्ती ही राममय झालेली आहे. बाह्य वृत्ती ही राजा रावणाची राममय त्या ठिकाणी झालेली आहे. ग्रंथकर्ते सांगतायत. जवळी येऊनी मंदोदरी सावध करी दशशिरी भ्रांत झाला सिका शरीरी धीर निर्धारी सांडिला. मग कुठेही हात लावेल तिथं रामच दिसायला लागला. साधा अंग जरी खांदवायचं म्हणलं की राम दिसायचा त्या ठिकाणी. मग एवढं सारखं राम 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 एवढं राजा रावण त्या ठिकाणी करू लागला. असणारी पत्नी मंदोदरी जवळ आली. राजा रावणाच्या बसली की ह्यानं राम म्हणून त्या मंदोदरीला त्या ठिकाणी ढकलायचं. तिकडं न बघता इकडं बघायचं. तेव्हा असणारी मंदोदरी बोलू लागल्या, अहो स्वामी सावध व्हा, देहावर या. काय अजून असणारी भ्रांती म्हणजे तुमची त्या ठिकाणी गेली नाही. एवढं का म्हणले असणाऱ्या त्या रामाला भेटायला लागला. राम राम म्हणले सारखं करायला लागला.
मंदोदरी सावत त्या राजा रावणाला करू लागल्या. दृष्टी देखता स्त्रीलिंग योगी होय योगभंग तापसाचा तपभंग होय सांग स्त्री वाक्य. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे एखादा असणारा तापसी योगी त्या ठिकाणी असावा, योग ध्यान धारणा त्या ठिकाणी करत असावा आणि त्याच्या जवळ असणारी स्त्री त्या ठिकाणी गेली. नुसतं स्त्रीचं बोलणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं तर योग्याचा असणारा जो असणारा योग आहे तो योग भंग त्या ठिकाणी होतोय. असणारा तपस्या त्या ठिकाणी तपस्यानं असणाऱ्या स्त्रीचं दर्शन त्या ठिकाणी नुसतं झालं तर त्या असणाऱ्या तपस्याला सुद्धा डाग त्या ठिकाणी लागतोय. अशी असणारी अवस्था राजा रावणाची आणि सांगू लागलेली आहे. व्रतधारियाचा व्रतभंग याज्ञिकाचा निज याग स्त्री वाक्य गेला सांग होय व्यंग स्त्री वाक्य. मग असणारा त्या ठिकाणी एखादा असणारा योगी असणारा तापसी व्रत मानले करणारा त्या ठिकाणी असावा आणि एवढं नित्य नेमानं व्रत करणारा त्याच्या कानावर जर स्त्रीचं बोल त्या ठिकाणी गेलं तर त्या व्रताचा सुद्धा भंग त्या ठिकाणी होतोय. असणारा नेमानं आचरण करणारा असणारा त्या ठिकाणी योग अभ्यास करणारा त्या ठिकाणी असावा, योगी असावा आणि त्या योग्यानं नुसतं स्त्रीच्या मुखातून बाहेर आलेलं वचन त्या ठिकाणी ऐकलं गेलं तर त्या असणारा योग सुद्धा व्यर्थ त्या ठिकाणी ठरला जातो. त्याचं सुद्धा आचरण त्या ठिकाणी संपलं जातं. कर्मटासी कर्मभ्रम धर्मिष्ठासी क्षणधर्म नेमिष्ठाचा भ्रमे नेम करी भस्म स्त्री वाक्य. मग असणारा एवढं म्हणजे ती धर्मानं वागणाऱ्या धर्मिष्ठ आहे त्या ठिकाणी किंवा आपल्या असणाऱ्या कर्म आचरण म्हणजे त्या ठिकाणी कर्म आचरण करताना म्हणजे त्या ठिकाणी नित्य नेमानं करणार आहे आणि त्याला जर असणाऱ्या स्त्रीची संगत त्या ठिकाणी लागली सगळं असणारा धर्म नष्ट त्या ठिकाणी होतोय. कर्म नष्ट म्हणजे असणाऱ्या स्त्रीच्या संगतीनं म्हणजे त्या ठिकाणी बाधा पावली जाते. एवढं म्हणजे असणाऱ्या स्त्रीचा संघ म्हणजे त्या ठिकाणी बाधक ठरला जातो. उपासकाची उपासना ध्यानस्थाचे ध्यान दान ज्ञानियाच्या निज ज्ञाना करी उगाना स्त्री वाक्य. मग असणारा म्हणजे त्या ठिकाणी उपासक आहे, उपासना करणार आहे किंवा ध्यान धारणा त्या ठिकाणी करणार आहे आणि त्याच्या ध्यान धारणा करणाऱ्याच्या असणाऱ्या कर्ण इंद्रियावर म्हणजे त्या ठिकाणी जर स्त्रीचा आवाज त्या ठिकाणी आला किंवा उपासना करणार आहे त्याला जर असणाऱ्या स्त्रीचं बोलणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं तर ती उपासना सुद्धा व्यर्थ त्या ठिकाणी ठरली जाते. असणाऱ्या त्या ठिकाणी ध्यान धारणेमध्ये असणाऱ्या स्त्रीचं वचन त्या ठिकाणी ऐकलं गेलं तर त्याच्या ध्यान धारणा सुद्धा भंग त्या ठिकाणी आणि म्हणजे पावली जाते. ऐकता स्त्री वाक्यासी शुकना गवला तपासी चढला विमान मानसी हरिहरांसी गणेना. एवढं श्रेष्ठ असणारे शुकमुनी त्या ठिकाणी शुकमुनी जात असताना असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी लाजल्या गेल्या, अप्सरा लाजल्या गेल्या म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या शुकाला वाटलं गेलं ह्या अप्सरा माझ्याकडे बघून त्या ठिकाणी लाजल्या गेल्या म्हणून एवढा असणारा महान असणारा शुकमुनी त्या ठिकाणी होता. पण त्या स्त्रीला पाहिल्याबरोबर त्याचंही असणारा जो योग आचरण त्या ठिकाणी होता ते सुद्धा भंग त्या ठिकाणी पावलं गेलं. शिव देखता मोहिनी ध्यान विसर्जिले तत्क्षणी लंगोटीची दानादानी शंकरमणी वेडावला. मग एवढे असणारे महादेवजी आहेत त्या ठिकाणी आणि असणारे ध्यान धारणा करत असताना असणाऱ्या मोहिनीचं रूप असणाऱ्या महादेवाला त्या ठिकाणी दिसलं. लगेच ध्यान त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि त्या असणाऱ्या मोहिनीच्या मागे त्या ठिकाणी म्हणजे महादेवजी धावले गेले. एवढं असणाऱ्या स्त्रीच्या संघामुळे असणाऱ्या ध्यान धारणाला सुद्धा म्हणजे बाधक असणारी स्त्री त्या ठिकाणी ठरली जाते. तेथे रावण बापुडे किती क्षणे आणिला देह स्थिती हडबडीत निज चित्ती लंकापती उठिला. मग म्हणजे एवढं योगी याला त्या ठिकाणी ध्यानभंग करायला लावणारी असणाऱ्या जपी तप्याला म्हणजे त्या ठिकाणी भंग असणाऱ्या व्रताला डाग लावण्याचं सामर्थ्य म्हणजे असणाऱ्या स्त्रीच्या अंगात आहे म्हणजे त्या ठिकाणी अनेकाला असणाऱ्या स्त्रीनं म्हणजे त्या ठिकाणी नागवलं गेलं. इथं तर असणारा राजा रावण एक किरकोळ एक क्षुल्लक आहे म्हणले एवढी जरी राममय अवस्था त्या ठिकाणी झाली अंतर बाह्यवृत्ती राममय त्या ठिकाणी झाली
फक्त असणारी मंदोदरी जवळ आली आणि सांगितलं, स्वामी द्यावरियान सावध व्हा. म्हणल्याबरोबर बायकोचा आवाज, एका स्त्रीचा आवाज राजा रावणाने त्या ठिकाणी ऐकला गेला. लगेच ती राममय अवस्था त्या ठिकाणी झाली होती, जी रामामध्ये सर्व असणारा ध्यानमग्न राजा रावण झालेला होता. लगेच तट श्री मंदोदरीचा शब्द ऐकल्याबरोबर राजा रावण त्या राममय अवस्थेतून बाहेर त्या ठिकाणी आला. काय करू मी निश्चिती, कैसे माझे प्राण वाचती, सर्व कर्मी रघुपती, लागला निश्चिती मारावया. मंदोदरीने हाक मारली, मालक सावध व्हा म्हटल्याबरोबर राजा रावण तड केली असणाऱ्या भंग असणाऱ्या योग ध्यान धारणीतून त्या ठिकाणी बाहेर आला आणि सांगू लागला, मंदोदरी काय करू, या असणाऱ्या देहाला असणारी चिंतारूपी अग्नी त्या ठिकाणी लागलाय. खाता बसता उठता फिरता धरता कणता रामच त्या ठिकाणी दिसायला लागलाय. मग आता मी कसा वाचल या रामापुढं, कसं माझं असणारं जीवन त्या ठिकाणी राहील, कसा मी वाचल, हीच मला त्या ठिकाणी कळना. म्हणून मंदोदरीला राजा रावण बोलू लागलेला आहे. काय विचार मी मंत्र तळमळी दशशिरा, तव आठवला विचार हरी कठोरा वाटला. मग त्या ठिकाणी आता मी काय करू, कशाचा आधार त्या ठिकाणी घेऊ की रामापासून वाचल, राम मला जीवदान त्या ठिकाणी देईल. आता कोणचा मंत्र म्हणजे त्या ठिकाणी म्हणू, असं ज्या वेळेस राजा रावण विचारायला लागला तेव्हा मनात एक गोष्ट त्या ठिकाणी आठवली. ती गोष्ट आठवल्याबरोबर राजा रावणाला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. आनंद वाटण्यासाठी काय का असणाऱ्या मनामध्ये राजा रावणाच्या विचाराला ऐका पुढं. दूत दाडू पाताळासी, मैकावती नगरीसी, समाचार वेगीसी, आई रावणासी जाणवू. आता काय करू, पटचा राहिला नाही, पोटचा राहिला नाही, आगल्याचा राहिला नाही, बगल्याचा राहिला नाही, एकटाच सड्या मला मी फक्त राहिलोय. आणि कवा राम येईल आणि कवा माझा काटा काढील, कोण काय वरासाठी सुद्धा शिल्लक नाही. ते अशी चिंता करू लागला, मनातलं मंदोदरीला सांगू लागला. तेवढ्यात राजा रावणाच्या मनात एक विचार आला, एवढं काय दुःख करायला लागलोय मला, अजून हायती की मला पाठची शिल्लक. कोण असणाऱ्या पाताळाच्या ठिकाणी माझं भाऊ आहे तर मला आई रावण आणि मही रावण. आई रावण मही रावण सखे बंधू दोघे जण, रणयोद्धे अति दारुण, राम लक्ष्मण मारतील. अजून म्हणला आपल्याला मारायला लय दिवस बाकी आहे मला, तवर राम लक्ष्मणाचा काटा काढू. आपला असणारा भाऊ मला, असणारा अहिरावण महिरावण मला, ही सख्खी भाऊ भावायची मला दोघ जण, ही माझ्या असणाऱ्या सावताराईची पोरायची मला. अहिरावण महिरावण पाताळाच्या ठिकाणी राज्य करते ती, तिथं असणारं दूध त्या ठिकाणी धाडून त्या अहिरावण महिरावणला मला आपल्या काय वारासाठी बोलवून घेऊ, हा विचार राजा रावणाच्या मनात आला. निश्चय माननी चित्ती हरिकला लंकापती, मारावया रघुपती, दूत निश्चिती पाठवू. मग असणारा त्या ठिकाणी विचार मनात आला. राजा रावणाच्या चित्ताच्या ठिकाणी जी चिंता लागलेली होती, ही चिंता त्या ठिकाणी ताबडतोब बाजूला त्या ठिकाणी गेली. आनंद वाटू लागला. हाय म्हणला अजून तरी आधार मिळालाय, कसा तरी वाचल म्हणला अजून 5-6 दिवस, तर मला तवरच मला आपलं असणारं दूध त्या ठिकाणी पाठवू आणि त्या पाताळातून मला आई रावण महिरावणला बोलवू, मला त्यांना नाही का मोक्षाला लावायचं. जीविताशा बलियासी, दूत दाडी पाताळासी, समाचार आई रावणासी महिरावणासी सांगत. शेवटी जीवावर ज्या वेळेस बेतलं जातं तेव्हा ह्या जीविताची आशा त्या ठिकाणी लागली जाते आणि आपल्याला वाटते आपल्यावर संकट आल्यानंतर कुणीतरी असणारा मुलगा धावत येईल, संकटातून बाहेर काढायला बायको धावत येईल. शेवटी बायको लेकरं नाही आली तर पाठचा भाऊ तरी त्या ठिकाणी कळवायला येईल आणि भाऊ तरी आपल्याला सोडवायला त्या ठिकाणी येईल. ही जीविताची आशा त्या ठिकाणी लागते. म्हणून राजा रावणाला जीविताची आशा वाटली. लगेच दूताला त्या ठिकाणी बोलवलं आणि पाताळात अहिरावण महिरावणाला बोलण्यासाठी धाडू लागला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. दूता प्रती रावण सांगता झाला मधुर वचन, येतील वृत्तांत
रावण यथार्थ जाण सांगावा. कथेचं अनुसंधान या ठिकाणी चालू आहे की राजा रावणानं एक दूत बोलवला आणि विचार करू लागला. दूताला सांगितलं की बाबा आतापर्यंत जे जे इथं झालेलं आहे लंकेमधलं ते सगळं वर्तमान पाताळामध्ये महिकावती नगरी आहे. त्या नगरीमध्ये जा, तिथं अहिरावण महिरावण आहे. त्यांना सगळा वृत्तांत जो आतापर्यंत घडलेला आहे सगळं सविस्तर सांग असं रावण दूताला बोलू लागला. युद्ध झाले श्रीरामाची, रामे मारिले सैन्याची, प्रधानादी प्रस्थांची, राक्षसांची मारिले. आणि त्या दूताला सांगू लागला रावण पाताळामध्ये जावं ते असणाऱ्या अहिरावण महिरावणाला सांगा रामाचं आणि रावणाचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालेलं आहे. त्या रामानं रावणाच्या सगळ्या सैन्याला मारलेलं आहे. प्रहस्त प्रधान मंत्री सैन्य सगळे रावणाचं सैन्य संपवलं असं रावण बोलू लागला. इंद्रजित आणि अक्षया कुमार पुत्र मारिले समग्र, उरला असे रावण मात्र त्याशी सत्वर मारिती. आणि इंद्रजिताला मारलं, रावणाचा मुलगा अक्षयाला मारलं, इंद्रजिताला मारलं, सैन्य मेले, प्रधान मेले, भाऊ मेले, सगळं मंत्रिमंडळ मेलं. एकटा एक रावण राहिलेला आहे आणि त्या एका रावणाला सुद्धा राम आणि लक्ष्मण मारतील असा निरोप पाताळात जाऊन सांगा. मानविनी तुम्हा पासी मग दाडिले वेगेची, सांगविले युद्ध कथेशी, आता जानसी ते करी. आणि दूताला सांगू लागला म्हणून पाताळामध्ये दूत पाठवला आणि जावा म्हणले अहिरावण महिरावणाला इथलं सगळं वर्तमान सांगा आणि जर तुम्हाला काही योग्य वाटते ते तुम्ही करा तुमच्या पद्धतीनं. राजा रावणाला जर सुखी करायचं असेल तर त्याची मदत करा, जे तुम्हाला योग्य वाटतंय ते करा एवढा निरोप जाऊन तुम्ही त्यांना सांगा. रावण बोलू लागला. मानवली आज्ञा पिला दूत गेला पाताळात त्वरित, समाचार समर्थ रावणोक्त सांगितला. लगेच राजा रावणानं दूताला सगळं सांगितलं, काय सांगायचं. पाताळामध्ये पाठवलं. महिकावती नगरीमध्ये पाताळामध्ये दूत गेला. अहिरावण महिरावण यांच्या सभेमध्ये समोर गेला आणि जे रावणाने सांगितलेलं सगळं वर्तमान होतं ते रावणाचा जो काही समाचार आहे, रावणानं जी सांगितलेलं वृत्तांत त्या दूतानं त्या दोघांना सांगितला. अहिरावण आदरेची पुसका झाला दूताचे, युद्ध राम रावणाशी कोण हे तुसी लागले. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर ना अहिरावणानं त्या दूताला विचारलं. सगळं आहे म्हणले, सगळ्याला मारलं पण युद्ध लागायचं काय कारण आहे. राम कुठं, अयोध्येचा लंका कुठं, मग एवढ्या अंतरावरनं राम लंकेमध्ये का आला, राम रावणाचं युद्ध का लागलं हा समोर वृत्तांत सांग असं दूताला अहिरावण बोलू लागला. समाचार मग सांगा सविस्तर, मारित राम सौमित्र रमेश मात्र मदन लगे. अहिरावणाने सांगितलं हे बघा राम लक्ष्मणाला मारणं काही अवघड नाही आमच्यासाठी, आम्ही लगेचच राम लक्ष्मणाला मारतो, पण युद्ध कशामुळे झालं ही कळायला पाहिजे ना. कशामुळे भांडण लागलं दोघांचं, काय झालं, ही सगळा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत मला सांगा. मला सगळी बातमी समजली, सगळं माहिती झालं की लगेच राम लक्ष्मणाला एकाच क्षणामध्ये मारतो असं अहिरावण बोलू लागला. ऐकोनी अहिरावण मात दूत आदरे सांगत, जनक राजा अत्यंत भूत विधिहस्त मिथुलेची. अहिरावणाचं बोलणं ऐकलं की राम आणि रावणाचं युद्ध का लागलं त्याचं काय कारण आहे. लगेच दूतानं सांगायला सुरुवात केली. बालकांडाच्या 16-17व्या अध्यायापासून रामचंद्राचं स्वयंवर. जनक राजा आहे मिथिलेचा, विदेह असणाऱ्या नगरीचा राजा आहे, विदेहत्वावर राहणारा तो राजा. आणि त्या राजा मिथिलेला राहत असताना पुढे काय झालं. जानकी त्याचे लावले गुणी निधान, तिचे स्वयंवर आपण जनके जाण मांडिले. आणि
पुढे ते असणारा राजा जनकाला एक मुलगी होती अतिशय सुंदर, तिचं नाव जानकी होतं आणि ती जनकाची मुलगी होती आणि त्या मुलीचं लग्न स्वयंवर जनकानं आपल्या नगरीमध्ये ठेवलं. मुळे पाठविली सकळ देशोदेशीचे भूपाळ, नगरी मिळाले सकळ जनक बाळ साधावया. आणि सीतेच्या स्वयंवराची बातमी प्रत्येक देशोदेशामध्ये पाठवली. सगळ्या देशादेशातल्या राजांना आमंत्रण दिले. देशोदेशीचे राजे आलेले होते. सीता ही रत्न आहे, सीता ही फळ आहे, सुंदर अशा प्रकारची ती सीता आपल्याला नवरी मिळावी म्हणून प्रत्येक राजाची अपेक्षा होती आणि ती सीता प्राप्त करण्यासाठी देशोदेशीचे राजे सीता स्वयंवराला आले. यक्षगण गंधर्व सिद्ध मिळाल्याची सर्व आले स्वर्गीचे देवा विमानी दावा घेऊन. आणि जनक राजानं सीतेचं स्वयंवर तारीख पक्की केल्यानंतर ना त्या स्वयंवराला गण गंधर्व यक्ष किन्नर देवलोक सूर असुर सगळे आले. सगळेजण त्या असणाऱ्या लग्नासाठी आले. स्वर्गातले देव सुद्धा ते स्वयंवर बघायला आले. रावणी ते गेला राक्षस गणी परिवारीला, जानकी ते कोणी वाईला होऊन केला मूर्छित. आणि ते दूत सांगू लागले देशोदेशीचे राजे आल्यानंतर ना रावणही तिथं गेला. आपला जे काही परिवार आहे राक्षसांचं काही सैन्य घेऊन रावण सुद्धा त्या स्वयंवरामध्ये गेला आणि त्या रावणाने सीतेला पाहिलं. सीतेचं स्वरूप बघितल्याबरोबर त्याला मूर्छना आली. एवढं सुंदर सीतेचं स्वरूप रावणाला दिसलं. रावण इथे आली ऋषी मंडळी विश्वामित्रादी सकाळी, राम सौमित्राच्या जवळी शिष्य मेळी बैसले. आणि तिथं ऋषी मंडळी आलेले होते. विश्वामित्रा समवेत सगळे असणारे ऋषी मंडळी होते. थोर थोर तपस्वी जपी तपी ज्ञानी मंडळी ऋषींचा मेळा तिथं आलेला होता. राम आणि लक्ष्मण तेही तिथं आलेले होते. ऋषींच्या मेळ्यामध्ये जिथं ऋषी वर्ग बसलेला होता त्यांच्याच असणाऱ्या लाईन मध्ये राम लक्ष्मण बसले. जनकाचा दुर्धर पण भार्गव दत्ताचा पागान, जो चढविला तयाची गुण जानकी जाणत दयावरी. जनक राजाचा दुर्धर पण होता, साधा पण नव्हता. परशुरामाचं ते धनुष्य होतं. महादेवाने परशुरामाला दिलेलं ते धनुष्य आहे दुर्धर. आणि ते असणारं धनुष्य सीता स्वयंवरामध्ये ठेवलेलं होतं आणि त्या धनुष्याची दोरी काढून ठेवलेली होती. या धनुष्याला दोरी लावून त्याला बाण लावून असणारी प्रत्यंच्या वडायचं. हा पण त्या लग्नामध्ये होता. अतिशय दुर्धर होता. दूत ऐरावण महिरावणाला सांगतात, चापदृष्टी पाहता वीर मूर्छित तत्वता, राजे चकित झाले चिता जनक दुहिता लाभेना. आणि ते धनुष्य बघितलं फक्त डोळ्यांनी. परशुरामाला जगतावरचे सगळे योद्धे घाबरत होते. 21 वेळा जिनं निक्षत्रिय पृथ्वी केली असा वीर होता आणि त्या परशुरामाचं ते धनुष्य पाहिल्याबरोबर सगळ्या राजांना कंप सुटला. ते धनुष्य बघितल्याबरोबरच दृष्टीत पडले. सगळे राजे आश्चर्यचकित झाले. वीर घाबरले. एवढं दुर्धर धनुष्य सीतेच्या लग्नात ठेवलं. राजी सांडिले सामर्थ्य दे कोणी जनक बोलत, निर्वीर उर्वी समस्त वीर निश्चित असेना. आणि दूतांनी पुढे सांगायला सुरुवात केली. म्हणले ज्या वेळेस परशुरामाचं धनुष्य बघितलं आणि पण ऐकला, एकही योद्धा पुढे यायला तयार नाही. जनक राजानं पाहिलं आणि जनक राजानं सांगितलं सभेमध्ये गर्जना करून, या पृथ्वी तलावरती कोणी क्षत्रिय राहिलाय का नाही, कोणाकडे ताकद आहे का नाही, असं भर सभेमध्ये तू जनक राजा बोलल्या. नंतर ना काय झालं, जनकाचे वचन दारुण ऐकोनी शोभला रावण, चापी चढवावया गुण स्वयापन सरसावला. जनक राजाचं बोलणं ऐकल्याबरोबर आपला राजा रावण बी तिथं गेलेला होता. त्यानं बी ऐकलं जनक राजा काय बोलला होता. मग त्याला राग आला जनकाचं बोलणं ऐकून. मग अंगामध्ये ताकद होते.
आणि त्या ताकदीच्या बळावरती, गर्वाच्या बळावरती ते धनुष्य उचलण्यासाठी राजा रावण पुढे सरकला. विपरीत झाले ते माता राहिला भूमी ते तळदरीला हाते गर्वन्मत्ते रावणे. आणि तेवढ्या वेळामध्ये राजा रावणाच्या लक्षामध्येच आलं नाही, धनुष्य उचलायला गेल्यानंतर ना तिथं खाली बसला, धनुष्य एका हाताने उचललं आणि असा हात वर केला, मुंडकं त्याचं खालीच होतं. त्याला माहितीच नाही आपण उचललंय का नाही, कारण त्याच्याकडे ताकद होती. त्याला वाटलं आपलं सण गवताप्रमाणे ते धनुष्य असेल म्हणून हात घेतला, वर गेला, हात वर गेला, मुंडकं खाली होतं. काय झालं? गर्वाची या उद्धती सज्ज करिता चापा प्रती झाली गर्वाची उपहती गुण निश्चिती चढेना. आणि गर्व अंगामध्ये गर्व असल्यामुळं राजा रावणाच्या लक्षामध्येच आलं नाही. आणि त्या धनुष्याला दोरी लावत असताना धनुष्यामध्ये प्रचंड बळ होतं. त्यावेळेस ते धनुष्य राजा रावणाच्या छातीवरती पडलं, त्याचं वज सहन झालं नाही, त्यामुळे राजा रावणाला भुळसून टाकलं. वीरवीत त्या धनुष्याची गोळशिले रावणाची चंद्री लागली नेत्रांची तोंडा करची पय आली. आणि त्या धनुष्याला फिरवण्याचा उचलण्याचा प्रयत्न रावणाने केला. त्यावेळेस धनुष्य तर त्याला उचललं नाही, पण अचानक धनुष्याचं वज वाढलं, धनुष्य छातीवरती पडलं, त्याच्यामुळे डोळ्याला अंधारी पडली, चक्कर आल्यासारखं राजा रावणाला झालं. मूर्छित ते असणाऱ्या जमिनीवरती धनुष्य घेऊन पडला, असं ते दूत सांगू लागले. उरावरी पडले धनु कोणू पे हात पाय रावणू जनकाला जिदावून धनुष्य काढून उठविला. आणि ज्यावेळेस छातीवरती धनुष्य पडलं त्यावेळेस अफाट बळ धनुष्यामध्ये होतं. 500-600 लोकांना जागेवरचं हालत नव्हतं, एवढं धनुष्य जड होतं, ताकद होती. ती धनुष्य अंगावर पडलं. राजा रावण तळमळू लागला त्या वजाखाली धनुष्याच्या, हातपाय फोडू लागला. जनक राजाला वाटलं मरतय काय की, मुलीच्या लग्नामध्ये कुणाचं बी मरण नको म्हणून 4-5 सेवक बोलवले आणि ते धनुष्य उचललं कसं तरी. राजा रावणाचा जीव तेव्हा जनक राजाला वाचवला. अपमानला चिती पाव लागला निश्चिती कोण चढवी लगुण स्थिती सभे प्रती धनुर्वाडा. आणि मग भयंकर अपमान रावणाचा झाला. मग राजा रावणानं खाली मान घातली, तिथंच बसला. रावणाने विचार केला, मला उचललं नाहीये, कोण उचलतंय धनुष्याला बघतो. आणि धनुष्य जर कुणीच नाही उचललं तर मग सीतेला बी कोण घेऊन जातंय मी बघतो, म्हणून तिथं आसनावरती बसला. काय झालं? उठीला रघुवीर बाळ निवासू सुंदर मान मनोहर पितांबर कासेशी. आणि तेवढ्या वेळामध्ये रघुवीर अतिशय सुंदर भगवान परमात्मा उठला ऋषींच्या मेळ्यामधून. अतिशय सुंदर बाल वय रामचंद्राचं होतं. आणि असं असणारा ठाण मान मनोहर मनाला हरवून टाकणारा रामचंद्राचं स्वरूप होतं. कमरेला पिवळा पितांबर होता. असा भगवंत उठला. मदन मोहन सावळा टिळकरे किला पिवळा कंठी वैजंती माळा मुकुट बांधला रत्नांकित. आणि सुंदर अशा प्रकारचा भगवंत होता. मदन मोहन, मदनाला सुद्धा मोहून टाकणारा, सावळा रंग असणारा. एवढंच नाही तर सूर्यचंद्राची सुद्धा प्रभा तेज फिक्क पडल एवढा सुंदर रामचंद्र होता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशकळा लोपलिया. ज्या रामचंद्राच्या तेजानं चंद्र सूर्य सुद्धा बुचकाळ्या देतील, त्यांचाही प्रकाश कमी पडेल असा भगवंत उठला. गळ्यामध्ये वैजयंतीच्या माळा आहेत, कौस्तुभ मणी आहे. असा भगवंत श्रीराम धनुष्य उचलायला निघाले. सज धनुष्य तुरीर पाठीशी बांधो सौमित्र रंगा माझी रघुवीर रावणे समोर देखिला. आणि धनुष्य पाठीला सज्ज आहे, तुनीर आहे, हातामध्ये बाण आहे आणि पाठीशी सुमित्रा आहे, लक्ष्मण जे आहे.
भाऊ लक्ष्मण पाटील आहे आणि असा असणारा रामचंद्र उठला. राजा रावणानं पाहिला, अतिशय सुंदर रामचंद्र सगळ्याच्या समोर आले. रावणानं बघितलं, बाळ दिसत असे धाकुला, माझ्याचा दार नाही वाळला, मरणा धरणे का बैसला, शिकविल्या नायके. आणि ज्यावेळेस रामचंद्र उठले, रावणानं बघितलं, रावणानं सांगितलं, मी एवढा ताकदवान असताना, अंगामध्ये बळ असताना माझी इथं अशी अवस्था झाली, ही तर लेकरू आहे. आता ही असणारं लेकरू अजून लेकरूच आहे, लहानच आहे, मोठंही झालेलं नाहीये. असं असणारं ही लेकरू उठलंय. लई लोकांनी सांगितलं, ऋषी मंडळींनी सांगितलं, रावणाने बी सांगितलं, बाबा कशाला या धनुष्याच्या नादी लागा लागलाय, कोणाचं सुद्धा ऐकणं गेला होता, असं दूतच लोक सांगतात. काय कोणी रावण वचन श्रीराम घेऊन गुरुचे आज्ञापन, धनुष्य उचलली रे. रावणाचं बोलणं ऐकलं होतं. रामचंद्र हसले, हास्य स्मित हास्य भगवंतानी केलं. धनुष्याच्या जवळ गेले, ते धनुष्य उचललं. असं सांगतात, धनुष्य चढवून या गुण, कोणी काढिता रघुनंदन, मध्ये कळाडिले जाण, गेले म्हणून ती ठाई. आणि रामचंद्राने धनुष्य उचललं. धनुष्य उचलून त्याची प्रत्यंचा लावली, त्याला बाण लावला, ती दुरी लावली. दुरी लावत असताना धनुष्य मोडलं. 3 तुकडे त्या धनुष्याचे झाले आणि 3 ठिकाणी धनुष्य मोडून गेलं. एवढा प्रताप स्वयंवरामध्ये रामानं दाखवला. जवळ दे कोणी रघुनाथा, लाग लागली लंकानाथा, सर्वता जगवीच माता, निघे मागोता धोवळना. जनकाची प्रतिज्ञा होती, जनकाचा जो पण होता तो रामचंद्राने पूर्ण केल्यानंतर ना रामचंद्राला सीता प्राप्त झाली. रामाचं सीतेचं स्वयंवर त्या ठिकाणी झालं, लग्न लागलं. राजा रावणानं खाली मान घातली आणि त्या स्वयंवरामधून निघून गेला. श्रीरामे परणी सीता, तैपासून लंकानाथा, लागली आदिवार अवस्था, मले जलक दुहिता केवी साधे. आणि जेव्हापासून सीतेचं आणि रामाचं लग्न झालं, तेव्हा राजा रावणाला लाज वाटली. लाज काय करायचं एवढ्या ताकदीला. एक सीता आपल्याला तिथं मिळाली नाही ती नाही, अपमान झाला. आणि आपल्या डोळ्याच्या समोर दुसरं जण ते एक जण त्या सीतेला घेऊन गेलं. आपल्याला मिळाली पाहिजे होती, ते दुसऱ्यानं नेली. त्याच्यामुळे राजा रावणाला भयंकर रागही आला, स्वतःची लाजही वाटू लागली. तेव्हापासून डोक्यामध्ये एकच विचार, जनक दुहिता केविला भे. आता त्या सीतेला प्राप्त कसं करायचं हाच विचार रावणाच्या मनात होता. वचने रघुनाथा, वन निघाला त्वरित, सीता सौमित्रा समवेत, वने हिंडता दुर्गमा. आणि मग लग्न झाल्यानंतर ना पुन्हा वडिलांचं वचनानुसार, वडिलांच्या सांगण्यानुसार राम, लक्ष्मण आणि सीता वनवासामध्ये आले. वनवासामध्ये आल्यानंतर ना दुर्गम अशा प्रकारचं वन उपवनामध्ये हिंडू लागले. पुढे जलताना पातळे, कर दूषणाशी युद्ध झाले, त्रिशिरादी राक्षस मर्दिले, रामे निवडले रणधारा. पुन्हा रामचंद्र लक्ष्मण जनस्थानामध्ये आले. जनस्थानामध्ये आल्यानंतर ना तिथं खरदूषणाबरोबर युद्ध झालं. 14,000 राक्षस मारून खरदूषणाला मारलं. सगळ्या राक्षसांना मारून ते जनस्थान मुक्त केलं. असं दूत ऐरावण महिरावणाला सांगू लागला. 14 रक्षोगण, त्रिशिरादी खरदूषण, रामे वंदोनिया बाण, मारिले
राक्षस त्याच्याबरोबर खर दूषण तिशरा ह्या वेळेस सगळ्यांना रामचंद्रांनी मारलं, बाणाच्या धारेनं मारून टाकलं. एवढा प्रताप रामानं त्या जनस्थानामध्ये केल्यानंतर ना अजून काय केलं? सुर्पणखा नकटी केले ती बोंबा घेऊन वाहिली, रावण सवे सांगो आली, रामे घालिले मनोरी. आणि शूर्पणखेला नकट केलं, तिचं नाक आणि कान लक्ष्मणजींनी कापलं आणि तेच बोंब घेऊन बोंबलत राजा रावणाकडे लंकेला आली. लंकेला आल्याबरोबर राजा रावणाच्या पुढे आरडून सांगू लागले, राम लक्ष्मणानं मला त्रास दिला. नकटे नाक घेऊन पुढे रावणा सांगे वाडे कोडे, जानकीचे रूप गाडे निज निवाडे वनित. आणि जिला नाकच नाही असे असणारी शूर्पणखा राजा रावणाच्या पुढे गेली आणि सीतेच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगू लागली. सीतेचं जे काही स्वरूप आहे, सीतेचा सुंदरपणा आहे, तो राजा रावणाला पटवून देऊ लागली. ऐका, बंधू मारिल्याचे दुःख अनु मात्र नाही देख, सोय झाली निर्नासिक तरी हारिक सीतेचा. त्या शूर्पणखेचे रावणाचे भाऊ मारलेले होते, 14,000 सहित खर दूषण त्रिशरा मारला. त्याचं दुःख शूर्पणखेला मुळीच नव्हतं. स्वतःचं नाकान कापलेलं आहे त्याचंही दुःख नव्हतं. स्वतः निर्नासिक झालेले आहे, स्वतःला नाक नाही आणि दुसऱ्याच्या नाका डोळ्याचं वर्णन करून शूर्पणखा सांगू लागले, शिकवोनी या नाना युक्ती प्रबोधीला लंकापती, सीता हरणाचे युक्ती केली निश्चिती ते ऐका. शिकवून या राजा रावणाला सांगितलं, खूप सांगितलं. शूर्पणखा गेल्या रामाचं वर्णन करून सांगितलं. रावणानं लक्ष दिलं नाही, आपल्या भावाला मारलेलं सांगितलं. रावणानं दुर्लक्ष केलं, जाऊ द्या म्हणले, होतच असते रोजच मारामारी. पण सीतेचं स्वरूपाचं वर्णन सांगितल्याबरोबर राजा रावणाला तिथला अपमान आठवला. राजा रावण सावध झाला. त्या राजा रावणाला प्रबोध शूर्पणखेनं केला. लगेचच सीताहरण कसं करावं, सीता कशी मिळेल याची युक्ती रावणानं केली. कसं कसं नियोजन केलं ऐका. मृगवेश मारीचा देवली दारी रामापासी, सीता देखोनी वेगेसी मागे कंचुकीची मृगत्वाचा. आणि राजा रावणानं नियोजन केलं, जबरदस्त प्लॅनिंग केलं. मारीचाला सोबत घेतलं, मारीचाला हरणाचा वेश दिला. सीतेच्या पुढे जायला सांगितलं. ती हरणाला सीता माता भाळल्या. हरणाची त्वचा सीतेला पाहिजे होती म्हणून रामाकडे मागणी केली. रामाला हरणाच्या पाठीमागं पाठवलं. पुढे काय झालं, श्रीराम निघाला बाहेरी, मृगे काढविलेला दुरी, समुद्राची सीता सुंदरी, दाढी करी रामा मागे. श्रीराम बाहेर निघाले. ते आश्रमाच्या बाहेर गेले. हरणाच्या पाठीमागं हरिण लांब गेल्याबरोबर बाण रामाचा लागला. रामाच्याच आवाजामध्ये लक्ष्मणाला हाक मारली. लगेच तिकडे सीतेने लक्ष्मणाला रामाच्या पाठीमागं पाठवलं आणि एकटी सीता आश्रमामध्ये राहिली. गुंपेची एकली सीता, जाणोनी भिक्षुक वेशे रावण सीता, हरावया सर्वथा तेथे आला. आणि राजा रावण तिथंच होता. अदृश्य गुप्त रूपाने थांबलेल्या साधूच्या वेशामध्ये होता. सगळं बघत होता. राम लक्ष्मण दूर गेल्यानंतर ना एकटी सीता आश्रमामध्ये होती. ते रावणानं जाणलं आणि जाणून माहिती करून राजा रावण भिक्षुकाच्या वेशामध्ये सीतेच्या दरवाजामध्ये आला. नक्कीच्या बोलला राजे परादे विसरला,
सीतेचं बोलणं ऐकलं, जिला नाकच नाही तिच्या असणाऱ्या बोलण्याला भुलला आणि राज्य सोडून भिकारी झाला. राज्य सोडून दिलं, एवढा मोठा ऐश्वर संपदा सगळी सोडली, हातामध्ये भिकेची जोडी घेतली, भिक्षुकाचा वेश धारण केला आणि वाढ म्हणून सीतेच्या दरवाजामध्ये रावण आला. मज भिक्षा देओ माते म्हणून मागे जानकी ते हेरी पूजिला दीते निज चित्ते कृपाळो. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकान बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पत्करून करतील सुरुवात करतील. अनुसंधान 14 चौकड्याचा राजा पण असणारा भिकारी झाला. म्हणले सीता माऊलीच्या दारामध्ये उभा राहिला आणि सीता माऊलीला म्हणू लागला वाढ भिक्षा वाढ माय. असणाऱ्या सीता माऊलीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भाव निर्माण झाला. अतिथी देव भव आलेला असणाऱ्या दारामध्ये अतिथी पाहुणा तो आपला देवच आहे असा भाव सीता माऊलीचा निर्माण झाला. आणि सीता माऊली काय करू लागल्या ते भव बुद्धी पूजित हा कपटे हात घालीत उचलोनी खांदी घेत येरी स्मरत श्रीराम. मला म्हणजे असणारा भगवतवती सर्वांगेही पाहे एक वासुदेव. चराचरात भगवंत पाहुणारे सीता माऊली या बुद्धीवर आरूढ झाल्या होत्या. आपल्या घरी आलेला देव आहे. देव म्हणून असणारी पूजा आणि भिक्षा वाढण्यासाठी सीता माऊली आलेल्या आहेत. पण राजा रावण असणारा कपट प्रवृत्तीचा छळ करू लागला. सीता माऊलीला उचलण्याचा असणारा उचलण्यासाठी हात घालू लागला. राजा रावणाने सीता माऊलीला उचललं, आपल्या पाठीवर ठेवलं, तेवढ्या असणार खांद्यावर घेतलं. तेवढ्या सीता माऊलीनं श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला सुरुवात केली. आक्रंदता सीता सुंदरी रावणे आनोनी झडकरी अशोक वनिके माझारी ठेविले निर्धारी दुखी. असं म्हणजे मतदार असणार जर ते आता राक्षस होत की जिथलं आठवते तिथलं आपलं सांगायला लागलं रामायण लघु रामायण म्हणावं लागेल. कसं लघु म्हणाले हनुमंतरांनी सांगितलेलं वेगळंच आणि ह्यांनी सांगितलेलं 48 वाद्य सुरुवातच हनुमंतरांनी लघु रामायण सांगितलं होतं. भरतजीला सांगितलेलं ते वेगळंच रामायण. आता ही राक्षसाला जी आठवते सांगितलं. आता सीता माऊली वर्णले श्रीराम जय राम जय राम केलं. गरुड जटावी धावून आले पंचवटीच्या ठिकाणी ही काय सांगितलं नाही म्हणले. पण असं द्या म्हणलं उचलल्या राजा रावणाने आणि असणाऱ्या राजाने जेव्हा सीतामाऊली वरडायला लागल्या तेवढ्याच राजा रावणाने म्हणलं अशोक वनाच्या ठिकाणी नेहराने सीतामाऊलीला किती दुःखित अवस्थेत बसवलं. त्या दिवसापासून जाण विघ्न ते उठली दारुण वा शोकाकुलित रावण केले कंगन काय सांगायचं तुम्हाला. हिरावण ज्या दिवशी सीता माऊलीला लंकेत आणून बसवलं मग अशी ऐकले स्त्री वाक्यात एवढी ताकद आहे आणि त्या स्त्रीला उचलून आणले तेव्हापासून म्हणजे लंकेत विघ्नच विघ्न. किती विघ्न. एवढा 14 चौकड्याचा राजा 1 लाख पोरं 1.25 लाख नातू 80,000 निस्त बायकोनं म्हणलं येड लागलं काय तुम्हाला असं म्हणलं तर जागेवर आले. रामाचं वेळ लागलं का म्हणजे राहिले का नाही. तसं म्हणजे असणार अख्खी सीता माऊली त्यांनी परत स्त्रीच आणून ठेवली. तेव्हापासून लंकेत म्हणजे विघ्नाला काय कधीच नाही. रोज काय ना काय कुठाने लंकेत होतात. म्हणजे अशा प्रकारचा दूत असणारा राजा रावणाचा अहिरावण महिरावणाला सांगू लागले सीता शुद्धी शिवानर आला ऐसा पर्वत नगर विधविसले समग्र घरोघरी जाळली. मग काय झालं तुम्हाला सांगायचं म्हणलं. त्या सीता माऊलीच्या श्वासासाठी त्या प्रभू रामचंद्राला वानर मंडळी मिळली. त्याच्यामध्ये शूरवीर प्रतापी असणारे एक हनुमंतराय होते. ते सीता माऊलीच्या शुद्धीसाठी आपल्या गावात आले आणि काय सांगायचं आपल्या राजाला विनाशकालीने विपरीत बुद्धी सुचली. म्हणजे हनुमंतरायचं शिपूट जाळायचं मरते म्हणले म्हणून त्याच्या शिफ्टीला आग लावली आणि त्याच्या शिफ्टीने किंवा आपली घरदार सर्व जाळली. 14 सहस्त्र बाण कर 80,000 किंकर
जंबुमाळी प्रधान पुत्र अखया कुमार मार्या. अवलंका तर झाली त्या वनाराने 55,000 पणकर, 80,000 किंकर, प्रहस्त मारला, जम्बुमाळी मारला, आपला असणारा राजा रावणाचा लाडका अखया कुमार सुद्धा मारला. इंद्रजिताची करुणा धुळी मेळविला सभेमध्ये येऊन आपण राजा रावण गाणिला. इंद्रजिताची तर अवस्था कशी केली, सळोकी पळोकीने लय घाबरून सोडलं इंद्रजिताला. तिथून त्या हनुमंतराय म्हणल्यावर भर सभेत राजा रावणाचे आले आणि भर सभेत असणाऱ्या अख्खी लंका तर विवस्त्र केलीच केली म्हणजे सभेतली माणसं. पण राजा रावणाला तर दाढी मिशा जाळून त्रासून टाकलं. आगी लाविता पुछासी जाळले धाड्या मी शिवा सवेची निवडणी वेगेसी माळ्या गोपुरा जाळले. म्हणल्या त्या हनुमंतराच्या शिफ्टीला आग लावली. राजा रावणाच्या दाढी मिशा तर जाळल्या. पण गाड्या असणाऱ्या गाड्या जाळ्या, गाड्याची पण किंमत नाही म्हणलं तिथं असणाऱ्या माळ्या गोपुऱ्या सुद्धा जाळ्या. पुढे काय झालं, परतून गेला वानर घेऊन आला रघुवीर शिळी बुजोनी सागर दुर्ग तो फिरे वेडीले. मग म्हणले त्याच्यानंतर असं कार्य हनुमंतराने केलं. हनुमंतराय गेले म्हणजे असणारा अयोध्येकडे आले प्रभू रामचंद्राच्या भेटीला असणारे आणि त्या प्रवस्त्रान पर्वताच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र घेतले. मग तर म्हणजे असणाऱ्या 400 समुद्रावर म्हणजे पाषांतरण प्रभू रामचंद्र लंकेत पोहोचले. आणि जे आगळ असणारे जे काय आगळ होतं चारी बाजूला लंकेच्या जे काय असणारं आगळ होतं सर्व असणारं उजळलं भई सपाट केलं, लंकेत पोहोचले. विभीषण शिकवी रावणा न मानून त्याच्या वचना लात हाणिल्या जाना तो गेला शरण श्रीरामा. काय सांगायचं त्याच्यानंतर आपले विभीषण दादा सांगत होते, लय सांगत होते त्यांना प्रभू रामचंद्राला शरण जा, प्रभू रामचंद्र सीतामध्ये प्रभू रामचंद्राला देऊन टाक, कल्याण होईल. ऐकलं नाही व त्याचं वाक्य राजा रावणाने त्याला लाथे बरोबर असणार आपलं कल्याण झालं समजून प्रभू रामचंद्राला शरण विभीषण काका गेले. पहिले करिता राणा कंदना असंख्य सैन्य मारिले जाण कळवोणी रघुनंदना शिष्टाई आपण म्हणली. त्याच्यानंतर काय झालं, असंख्य राक्षस संपायला लागली. पण एकाच्या अपकाराकरिता मारू नये काय सर्वता राजा रावणाने अपकार केला आणि त्याच्यासाठी सगळ्याला कशाला मारायचं म्हणून की उपजली रघुनाथ कळवळा उपजला रघुनाथ म्हणून कळवळा प्रभू रामचंद्राला आला. म्हणून प्रभू रामचंद्राने ठरवलं शिष्टाई करायची. मिटलं तर मिटलं ते भांडण समजावून सांगून म्हणून शिष्टाई काय मांडली ऐका. तेन मानिची रावणा दुर्दैव निर्भिचला आपण मारू धावे दशासन येरू गगनी उसळला. शिष्टाईसाठी ती अंगदिवराज आलत म्हण त्यांनी सांगितलं नाही ना आलतो बाबा तू चालतं अंगदिवराज आलत म्हणले. आणि त्यांनी फार राजा रावणाचं त्यांचं असणार बोलणं झालं ऐकलं झालं बोलणं एकमेकाचं ऐकलं. पण राजा रावणाला काय मान्य झालं नाही आपल्यामध्ये. मग राजा रावणाला मान्य झालं, राजा रावणाला राग आला. रागाच्या वरात दुताला मारायला लागला होता त्या अंगदिवराला. मारायला लागला अंगदिवराजने तिथून म्हणजे उसळी मारली. उसळी मारल्या काय झालाय का गगनी उसळला वानर मंडप उचलला नेला श्रीरामा समोर बळीवाडा बळीवाडा असणारा शूर असणारा अंगदिवराज आणि त्या अंगदिवराज उडल्या बरोबर त्यांच्या बरोबर मंडप उडला आणि मंडप डोक्यावर घेऊन तसंच प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेले. मग खवाला रघुवीर सकळ वानरांचा भार सैन्य मारिले समग्र वानर वीर मग महान बलशाली असणारे वानर
आणि खवळल्याबरोबर वानर मंडळीनं दिसला राक्षस की मार, दिसला राक्षस की मार. मारिले प्रधान समुद्र, मारिले कुमरे मोर. इंद्रजित तो महावीर, तोही मग म्हणजे असणार आहे तेव्हा वानर मंडळीनं प्रहस्त असतील, प्रधान असतील, अनेक असणार सैन्य राजा रावणाचं मारलं. शेवटी इंद्रजित सुद्धा सापडला रणांगणाच्या ठिकाणी. त्याला तर त्या हनुमंतरायनी त्या लक्ष्मणजीला तर हातावर बसवून कुंबळ्याच्या ठिकाणी नेलं. इंद्रजितला मारला व कुंभकर्ण काळांतक, ज्यासी मारी रघुकुळ टिळक. शंख करी शौख, काही वेग पुरेना. मग काय झालं? आधी कुंभकर्णाला मारलं होतं. काय त्याच्या ध्यानात राहिलं? काय करावं ती तरी माणूस मग म्हणतात. मग म्हणजे असणारा काळाचा सुद्धा अंत करणारा कुंभकर्ण. पण त्या कुंभकर्णाला सुद्धा प्रभू रामचंद्राने संपवलं. जेव्हा कुंभकर्ण संपला म्हणला की राजा रावणाने म्हणजे होळीचं बोंबलायला सुरुवात केली म्हणला. आणि सुरुवात केली मग पुढे काय झालं? समरांगणी करिता जाण, रण नागवेची रघुनंदन. रावणे साधिले विधान, बळी देऊनी पळाला. मग जेव्हा राजा रावणाने असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या युद्धाला सुरुवात झाला. आपल्याला रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ऐकत नाहीत, कळलं राजा रावणाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, प्रभू रामचंद्राला पाठ दाखवली की प्रभू रामचंद्र पळत्याच्या पाठीमागे लागत नाहीत. हे राजा रावणाला कळलं. म्हणजे राजा रावणाने रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला पाठ लावली पळून आले. रावण जरी ना पळता, तरी राम त्यासी जीवे मारिता. धर्मयुद्ध रघुनाथा, गाव पळता निघाली. पण असणारा धर्माने नीतीने युद्ध करणारे प्रभू रामचंद्र डोळ्याचं पातळ लावताना लावता एवढ्या वेळात बाण सोडला असता, राजा रावणाच्या पाठीत बाण मारला असता, राजा रावण जागच्या जागेवर संपला असता. पण धर्माची ती मूर्ती असणाऱ्या प्रभू रामचंद्राने शास्त्रावर बोट ठेवलं, पण त्याला पाठीवरून वार करायचं नाही. म्हणून राजा रावण जिवंत राहिला. शक्ती लागली लक्ष्मणा, जाणा. करोनी हनुमंत उडाना, पर्वत मग त्याच्यानंतर राजा रावणाने लक्ष प्रभू रामचंद्रावरचं बाजूला काढलं. लक्ष असणाऱ्या विभीषण काकावर लक्ष घेतलं. ब्रह्मशक्ती विभीषण काकाला सोडणार तेवढ्यात लक्ष्मणजी आडवे आले. लक्ष्मणजीनं ब्रह्मशक्ती आपल्या छातीवर झेडली, बेशुद्ध पडले. आणि शिक्षण वैद्यराज 9 पैसा द्रोणागिरी पर्वताना प्रभू रामचंद्राने असणाऱ्या सर्व वानर मंडळाने शिक्षण वैद्यराजना द्रोणागिरी पर्वताने हनुमंतराला पाठवला. हनुमंतराने द्रोणागिरी पर्वत आणला. पार्वतीच्या दिव्य औषधी, घाई पिळोनी त्रिशुद्धी. उठवी सुषेण बुद्धी, प्रखर बुद्धी. काय वानर होत? यमडी वानर होतं. म्हणजे यमडी प्रखर बुद्धीचं असणारा वानर मंडळी होते. म्हणजे आणि त्याचं नाव होतं म्हणजे सुषेण वैद्यराज. आणि त्या सुषेणजीने म्हणजे त्या पर्वतावरची दिव्य औषधी आणली आणि त्या दिव्य औषधीचा रस काढला. त्याच्यात प्रभू रामचंद्राचा असणारा रजकण मिसळले गेले आणि जखमेवर औषधी पिळली. आणि लक्ष्मणजी काही न चलतीची माझा, दाही मुखी शंका करीत. समाचार येते पाठीवला. लक्ष्मणजी सावध झाले. मग तर काहीच कळणार राजा रावणाला. काही केलं तरी दोघं आपल्याला काय ऐकणार. ती म्हणजे असणार चक्रावून गेला, गाडावून गेला. म्हणजे मग कसं काय पाहिजे बाबा. म्हणजे ते चिंतन करता करता ध्यान असतं बसला बसला तुमचं ध्यान आलं. म्हणजे म्हणून तुमच्याकडे राजा रावणाने मला पाठवलं दूत आणि सगळा हिरावणाला सांगितलं, तुम्ही करुणी धावणे, राम सौमित्र मारणे. अन्यथा मरिजे रावणे, राक्षसी होणे.
पाठीराखे म्हणून पृथ्वी तलावर चला, नाहीतर राजा रावण संपला बघा. आणि राजा रावण संपला की राक्षस जात संपली दिवशी धरीलाच राक्षस सगळी लागली. म्हणून बघा 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 मागुती तुम्ही येते सत वाचुनीला दिवे जीत न जिंकिता रघुनाथ ऐसा कांत मांडला. काय सांगायचं म्हणजे तर रणांगणाच्या ठिकाणी म्हणजे असणारा भला मोठा असणारा दिघीन आलेला आहे. तर तुम्ही म्हणले लवकरात लवकर राजा रावणाचं पाठी राखा म्हणून चला म्हणले, तरच राजा रावण बी जिवंत राहील, राक्षस कुळ बी वाचल म्हणले. नाहीतर म्हणले असणारा सगळेच राक्षस मरतील म्हणले. आणि प्रभू रामचंद्राला एकट्याच्याने जिंकता बी नाही म्हणले. तुम्ही जरा पाठबळ दिलं, तुम्ही राजा रावणा बरोबर आला तर जिंकल बघा कसं तरी प्रभू रामचंद्राला. म्हणून तुम्ही जाण कुळवावर रावण अन्यथा होईल कंदन राक्षस गणातील. म्हणून काय बी करा पण राजा रावणाचं पाठी राखो, रक्षण करायला चला 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 लवकर चला म्हणले. नाहीतर लय तुम्ही आपल्याला उशीर झाला पोचायला. लय मोठं युद्ध होईल बघा राजा रावणाचं प्रभू रामचंद्राचं. आणि प्रभू रामचंद्र राजा रावणाला संपवून टाकतील. संपवलं की राक्षस कुळ राक्षस नावालाच राहायची नाही ती. मग काय करायचं? व्रत ऐक ऐसे सांगता दुतासी अहि रावण मानची शोभला ती आवेशी काय दुतासी बोलत. असं असणार प्रभू रामचंद्राच्या कीर्तीचं वर्णन अहि रावणाने ऐकल्याबरोबर अतिशय रागाला तळपायाच्या मस्तकाला गेला. आणि दूताला रागाने अहि रावण काय म्हणू लागला? आजवर तुम्हा काय झाले सैन्य अवघे मारविले पुत्र प्रधान गेले कुंभकर्णाई वधविले बाणधारी. काय केलं उन्मुख म्हणजे नुसतं त्यांनीच आपली मारलेली सांगितली, त्यांचं एक तरी मारलेलं सांगताव का नाही? काय केलं तुम्ही? 14,000 किंकर 80,000 बनकर प्रधानपुत्र मारले म्हणताव, अक्षय कुमार मारला म्हणताव, इंद्रजित मारला, बाण आणि कुंभकर्ण सुद्धा मारला. म्हणून मला सांगताव अजून सकळ कुळा शांती केली मग बोंब येते धाडविली. आधी पणाची शिग झाली काही बोली बोलावे. तुमच्यासारखं तुम्हीच मूर्ख म्हणले. विचार करायला पाहिजे. जी विचार करत विचाराचा परिणाम करत नाही त्याला मूर्ख म्हणायचं. मग म्हणले असणार विचार करायला पाहिजे. एवढी मुरस्तर जर 200 मिळली तेव्हाच आम्हाला निरोप पाठवायचा. आणि तुमचा असतं की म्हणले सगळ्या कुळाची शांती झाल्यावर आमच्याकडे आला वय म्हणले मीठ चोळ्या जखमीवर म्हणले आधी लवकर यायला काय झालं. आता तुम्हाला काय बोला बरं? असं त्या दूताला अहि रावण म्हणू लागला. दोघे माणूस ते किती सवे वानर संपती त्यासाठी कुंथा कुंथी वीर किती मारविले. दोघं माणसं आणि अजून वानर मंडळी म्हणले ती पाले खाण्यात वानातली. तेवढी म्हणले 2 माणसाने एवढ्या वानराने आपलं पृथ्वी सैन्य मारलं. नाव वाजलेले सगळे गाव असणारे ज्याचा गवगवा पसरलेला होता अशी सगळी मारली. म्हणले किती बापुडे त्यांच्यासाठी एवढी कुंता कुंती तुमची चालली. काय भानगड आहे बाबा? अहिर रावण बोलू लागलेत आम्हा राक्षसाचे भक्ष दे का उघड माणूस वानरे कोशिंबिरीस राक्षसांना पुरती. अहो म्हणजे आपण राक्षस आहोत. राक्षसाचं खाणं माहितीये ना तुम्हाला? काय माणसं खाणं आपण माणसं खातो म्हणजे. वानर तोंडी कोशिंबीर जसं खाताना आपण तोंडी लावावं तसे वानर मंडळी कोशिंबिरी संग तोंडी लावायसारखे म्हणले. आणि काय राक्षसाला पुरतेली का वरती 2 माणसं एवढी वानर पुरायची सुद्धा नाही ती. पण त्यांनी एवढी मारली म्हणतो अवघी घालिता मुखा प्रती हाड नाही लागे दंती मारिल्या राक्षस पंक्ती आश्चर्य किती सांगावे. किती सांगावा शेळ्या काय 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 म्हणून. अहो ती वानर त्यांना म्हणजे हाड अजिबात नाही नुसतं मांसाचा रक्ताचा गोळा आहे.
आणि तसल्या रक्ताच्या मासाच्या गोळ्याने राक्षसाच्या रांगा संपविल्या म्हणतो तुम्ही. मला तर आश्चर्यच वाटतंय म्हणले तुमच्या सांगण्याचं. म्हणले त्यांना मारता येत असते. आपण राक्षस गटागट कोशिंबिरी सारखी की त्यांना खाऊन टाकायचं, गिळून टाकायचं. तर असल्या माणसाने मारलं म्हणून सांगतो. हा, सकळ सैन्य केला घात, थोर शान लंकानात, चिंता न करी होई स्वस्त, राघवात मी करीना. म्हणले काय राघवा असं सर्व असणाऱ्या राजा रावणाने सैन्याचा घात करून टाकला म्हणले असणार. किती शहाणा आहे ती राजा रावण. जरा 2-4 मिली तर लगे कळायला पाहिजे का नाही. हा, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. म्हणून तर सगळे रामायण जागावर आले. शेजारी असून बघून जातात रोज फजितीची. येऊ पाहिजे, हा, येऊ पाहिजे ना. येऊ पाहिजे सगळ्या मोठं आहे. बाप संपाय पाहिजे. कचारत गेलं, कचारत रोज जात होतं थोडं. आता मात्र सगळं येत नाही. हर कोई चाहता इस पंडाल में आने के लिए, लेकिन जिसे भगवान बुलाते हैं वही आता है. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चालय. देव बोलले शिकून मी देवळात येत नाही. शेजारी रोज हलपट घालत होतो, बाहेर बसून बोलत होतो, पण कधी आत नाही आले. आरतीसला दरवाज्यातनच घेत होत. काय का नाही, पण देवाच्या मनात आल्याशिवाय तसं म्हणजे हा राजा रावण किती शहाणपणाचा कळसच केला. म्हणले एवढं सैन्य मारूस तर म्हणजे आम्हाला निरोप पाठवला नाही. म्हणले आता पाठवला असता तर बरं झालं असतं. हाय का नाही. असू द्या म्हणलं, चिंता करू नका म्हणला तुम्ही, आता काळजी करू नका, रोज पट्टे म्हणला मी आता. आता म्हणला तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका, एकला मी त्या अहिरावणाचा अंत करतो. असं एकला प्रभू रामचंद्राचा मी अंत करतो असं अहिरावण बोलू लागला. ऐसे बोलीने वहिले दूता लंकेशी धाडिले, रावणात आक्षसिले, अहिरावणे महिरावणे. पाच पटीत चाललं पाहिजे ते. काळी 2 एकला उपयोग नाही. काळी 5 सुरुती लावलाय तुम्ही आणि काळी 1 लावाय चलित. काळी 2ला तरी चलू द्या, नाही तर 5ला तरी चलले. एवढं खाली असू द्या. आजचे दिवस पुन्हा उद्या कसा वाचायचा. असं म्हणले अशा प्रकारचं असणारा बोललं ती अहिरावण. म्हणलं दूताला लंकेला पाठवलं, रावणाला सांगा म्हणले एकटे दोघं आम्ही दोघं येताव आणि बरोबर रामचंद्राला संपवताव. सर्वथा न करिता चिंता, सुखे असावे रंगानाथा, राम सौमित्रांच्या घाता निश्चयार्थ करू. आश्वासित केलं राजा रावण. आश्वासन दिलं बरं का ह्यांनी बी. ठाम सांगितलं नाही, आश्वासनच असतं सगळ्याची बरं का. असं करून तसं करू म्हणून आश्वासन द्यायला लागलं. म्हणजे राजा रावणाला म्हणतो आता काळजीच करू नको, चिंताच करू नका, आता आम्ही आला. घ्या श्वास. मग म्हणले असणारा आम्ही मोकळा श्वास घे म्हणावं त्या राजा रावणाला. म्हणजे आता आम्ही येतो आणि प्रभू रामचंद्राला संपून टाकतो, काळजीच करू नका. ऐसे गरजुनी हरी दुःख बोळविले कौतुके, सवे नवशिते अंबिके, माते आवश्यक कृपा करी. बिघडलं तुमचं. अशा प्रकारची गर्जना आनंदाने केली की आम्ही राजा रावणाला मारतो अशी गर्जना केली. दोघं दूताला कौतुकाने पाठवलं आणि त्यांच्या घरी देवी होती की बरोबर. मग असणाऱ्या देवी जवळ गेली आणि आधी माया आधी शक्ती अंबिके आणि तिला म्हणू लागली. मग तिला काय म्हणू लागली, आई साहेब तुम्ही आमच्यावर कृपा करा, काय कृपा करा ऐका. राम सौमित्र हाता लागताची तत्वता, दोघाची आणि जघाता करू सर्वता तुझं पुढे. असंच केला हा बायला ते देवीला म्हणू लागले आहे का ना.
अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी व प्रतिपदेला आई जागर होत तुझा वो उद बोला अंबाबाई माऊलीचा हो येडाबाई माऊलीचा हो आनंदे खेळतीन काय महिमा वर्णूचा हो उद बोला आई साहेब म्हणणे असणार तुमचा उदकार असो जे कार असो एकच आमच्यावर कृपा कर एवढा तुझा गोंधळ आम्ही घातलाय त्या गोंधळाला यश येऊ दे काय यश येऊ दे प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणजीला आम्हाला रणांगणाच्या ठिकाणी सापडू दे ती दोघं सापडले की तुझ्या पुढे आणतो आणि कापतो षोडशोपचारी पूजा करून याती ओदा प्राप्त व्हावा रघुराजा प्रसाद ओजा मागती. अहो म्हणजे असणारे 16 प्रकारची असणारी देवीची पूजा अहिरावनाने महिरावनाने केली म्हणजे असणार अतिशय सुंदर असणारी पूजा केली आणि पूजा केल्यानंतर असणार आम्हाला प्रभू रामचंद्र प्राप्त व्हावं जवळच देवीच्या बसले आपण नका देवीला कौल लावता माझं काम होते तर उठणार असणार तिच्यापासून तसं दोघं देवी समोर बसली आणि जवळ देवी कौल देत नाही तवर उठायचंच नाही म्हणली. प्राप्त झाली या प्रसादासी आम्ही नाभियो सर्वथन होई उदासी द्यावे प्रसादासी धडकरी. देवीच्या समोर बसले देवीला म्हणजे आम्हाला फळ दे म्हणजे प्रसाद दे तुझा जर प्रसाद आम्हाला मिळाला तर कळी काळाला सुद्धा आम्ही घाबरत नाव कळी काळ सुद्धा असणार त्याला सुद्धा टोले मारू पण देवी आम्हाला लवकरात लवकर प्रसाद दे देवी पाव लवकर धाव असं असणारी गर्जना देवी समोर करू लागलेत. बहुत परी विनविती करुणा निवार भक्ती विचित्र सुधी पडती मग प्रार्थिती ते जगदंबे. किती वेळ एक काम करायचं तुकड्याला ही अशी उभी वेश आहे का उभी वेश या उभी वेशी पशी पुढच्या मागे घेतलं का ना तुम्ही तुमचं म्हणजे सांगायचं तुम्ही काय करायचं का पण ही उभी रेष आहे का उभी रेष ती थांबायचं बहुतांपणे विनविती करुणा निवार बाकीती आणि विचित्र ती पडती मग प्रार्थिती ते जगदंबे ह्याला थांबायचं तुम्ही जी भार देता का तुकड्याला द्यायचं त्या वाचायचं नाही मागच्या तुकड्यात चालू करत नाही. विशेष पद्धतीने देवीची प्रार्थना करायला विनवणी करायला सुरुवात केली. अतिशय करून असणारा भाग त्यांनी असणारी देवी समोर भागली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते असं देवी समोर म्हणायला लागली. अशी देवीची प्रार्थना केली विचित्र अशी स्तुती म्हणल्याबरोबर काय झालं जगदंबा जाणे आपण विश्वात्मा त्याच्या बदला गुणी यही प्रार्थना आता त्या आधी माझ्या आधी शक्ती आहे तिला कळत नसेल वय वाला झाडा लागला होती म्हणून आणि नाही त्याला आली होती अशी ती आधी माझ्या आधी शक्ती आहे. मग तिला कळलं नसेल वय ह्यांच्या मनात काय चाललंय ती काय मागते ते नेमकं काय नाही ते त्या असणाऱ्या अहिरावणाच्या महिरावणाच्या मनातलं देवीनं ओळखलं ही म्हणजे जगताचा आत्मा असणारा जगताचं कल्याण करणारा विश्वाचा आत्मा असणाऱ्या प्रभू रामचंद्राला मारण्याचं मागणं माझ्याकडे मागते मला म्हणते तुझ्या पुढे बळी देऊ त्यांना कसं ह्यांची इच्छा पुरे करू अशी देवीला वाटू लागलं. तिचा वध करायचा त्याच्यासाठी माझी एवढी प्रार्थना मांडली तिच्यासाठी माझं एवढं स्तवन मांडलं काय करू कपटी दुराप में राक्षस करुणी राहिले पाताळवास भेटी न होता श्रीराम हे कोणासी नागवती. काय म्हणायला लागले ते प्रभू रामचंद्राला मारायचं
हाय का हिंमत ह्यांच्यात प्रभू रामचंद्रासमोर जायची? नवज्या पृथ्वी लोकावर प्रभू रामचंद्र आहेत तिथं जायची ह्याची हिंमत नाही. आणि म्हणते ती प्रभू रामचंद्र रणांगणाच्या ठिकाणी धरून लक्ष्मणजीला धरून तुझ्या समोर बळी देऊ. वारे दुरात्मे पापिष्टांनो म्हणजे हिंमत असली तर पृथ्वीवर गेला असता, पळपुट्यानं पाताळात लपून बसता आणि त्यांच्या समोर गेलं कस काय होईल म्हणलं. लागला बड्या बड्या बाता मारायला. अशी देवी मनातल्या मनात त्या राक्षसांच्या विषयी मनात बोलू लागल्या. याचा वदना होता दारा भार रे पूर्ण स्वामी कुशल रघुनंदन मागू तेन मारवळा. ही मेल्याशिवाय पृथ्वीवरचा भार काय कमी होत नाही. लई जड आहे ती बघा. राक्षसी प्रवृत्ती लई जड. हे न असणाऱ्यांचं मरल्याशिवाय पृथ्वीचा भार कमी होणार नाही. मग आता ही तर पाताळात आहे ती. पुन्हा प्रभू रामचंद्र ह्यांना मारण्यासाठी पाताळात यावं लागेल. मग ह्यांना वर नेलेल्याच बरं. देवी बी विचार करू लागली म्हणजे असणारा ह्यांना म्हणले मागू परत मारायचं म्हणलं तर परत प्रभू रामचंद्रला अवतार घ्यावा लागेल म्हणजे महाग राहिल्यावर. मग म्हणजे कसं का असा ना ह्यांना कौल देऊ म्हणजे देवी असं मला विचार केला असेल. मग आता देवी देती कौल का नाही देती ऐका. श्रीरामाची दासी साय होऊनी राघव शिवगिवी मारवीन या दुष्टासी श्रीरामाची सारे. देवी ऐका देवी सुद्धा काय म्हणते मी त्या प्रभू रामचंद्राची दासी होईल. आणि आपल्यातल्या अवघड आहे असं ते ज्याची त्याची भक्ती आहे बरं का, ज्याची त्याची उपासना आहे. का तर देवी रोज त्या पांडुरंग परमात्माच्या तिकडचे रोज आपण पूजा करतो. अशी देवी पांडुरंग परमात्माचं रोज दिवस झाली. राजाच्या लक्षात आलं देव पुन्हा राजा पांडुरंग परमात्माचा भक्त झाला, देवाची भक्त होते. आणि चंद्र तिथे चंद्रिकांत शंभू तिथे अंबिका. नारायण असता जवळ लक्ष्मीशी काय येऊन भगवंत जवळ असला की का गुन्हा काहीच नाही. लक्ष्मी तिथे असते पण सगळी जर लक्ष्मीच्याच माग. ती लक्ष्मी म्हणते मी दासी आहे त्यांची. तिशी पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कळते. अवघडच परिस्थिती झाली सगळे लक्ष्मीच्याच पाठीमाग. पण जिथं नारायण आहे तिथं लक्ष्मीला काय होणं नसतं. पण सगळे तर लक्ष्मीच्याच पाठी लक्ष्मी दास झाले. नारायण दास कोणी होईना पण ही न म्हणली मी नारायण दास होती. दासी होते प्रभू रामचंद्राची. आणि दासी होऊन प्रभू रामचंद्राला रावण मारण्यासाठी अहिरावण महिरावण तोर रावण ती गलाबी मारण्यासाठी मदत करते म्हणली देवी. म्हणू लागली मदत करते दुष्टाचा नायनाट करणे आणि प्रभू रामचंद्राला सुखी करल असं देवी मनातल्या मनात म्हणून पुढे काय म्हणू लागले. विश्वास व्हाव या राक्षसासी मोकली वामांग माळेसी. वा 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 येत हातासी आदि उल्हास राक्षस. पण राक्षसाला विश्वास आपल्या भक्ताला कशी असणारा कुठल्याही प्रवृत्तीचा असावा. आपल्या मंदिरात आलेला आहे, आपली भक्ती करतो, आपली पूजा केलेली आहे, आपलं नामस्मरण करतो, उद उद करतोय. पण उदच करतोय पण उद नसतं ती उदय असतं. उदय सूर्यदेव उजडला राक्षसांचा उदय झालेला आहे. देवी उठ त्यांना लवकर मार म्हणून ती 2 तर राहिले 4-5 राहिले त्या उदय झाला म्हणून. पण आपल्यात काय अपशब्द उद म्हणते ती. उद म्हणायचं नसतं. उदय झाला उदय असं म्हणले. देवी म्हणली कसं का असणार कशी का असणारी पूजा अर्चा केली. थोडस मला नवस बोलल्यात कसं का असणार म्हणले. पण विश्वासावर त्यांचा विश्वास जागला पाहिजे. नाहीतर विश्वास ना ठेवला तर आपण कशाला उद म्हणणारच नाही. थोडं तरी द्यावं लागतं घ्यावं लागतं म्हणजे असणारी सिद्धी स्थिती एक प्रकारची प्राप्त झालेली. मग असणाऱ्या देवी म्हणजे असणारा विश्वास राक्षसाला पावा खरंच देवी आहे आणि आपण तिची भक्ती केली ती आपल्याला पावली असं राक्षसांना वाटावं. विश्वास पटावा आपला राक्षसांना. म्हणून असणाऱ्या देवीने म्हणजे असणारा आपल्या असणाऱ्या वामांग आहे. त्या वामांगावरचे असणारे वामसवे वाम म्हणजे डाव्या बागाच्या फुलं खाली माळ त्यांच्या समोर पडली की राक्षसाला आनंद झाला. म्हणजे देवीनं कौल दिला. महिरावण संकोचला वाम प्रसाद नव्हे भावा. अहिरावणे निवृत्तीला प्रसाद कळे. महिरावणाच्या मनात शंका निर्माण झाली.
आनंद झाला ना, उड्या मारायला लागली. जेवढ्यात महिरावण मनात शंका निर्माण झाली. म्हणा हे आई राव ना, अरे देवीने प्रसाद उजवा दिला नाही, डावा दिला म्हणजे डावा उजवा डावा, तुला का कळतं का म्हणले, डावा दिला म्हणजे असणार. महिरावण म्हणला का डावा काय उजवा काय म्हणले, देवीनं प्रसाद दिलाय का नाही, मिळाला प्रसाद, तुला माझ्या प्रसादाचं महत्व कळायला नाही म्हणजे डाव्या हाताने देऊ किंवा उजव्या हाताने देऊ. वाचा वामसव्य भाग पाही देव संकल्प विकल्पना ही मुख्यत्व हेच नाही अवयव काय कल्पिशी. देवाचं मागे कोणते बसले राक्षस असून सुद्धा देव काढला त्यांना. आपण माणसं असताना देव काढा ना, आहे का नाही, शोकांती काय का नाही, मनुष्य जन्माला येऊन सुद्धा कळा ना माणसाला देव. राक्षस म्हणू लागला अरे वामन सव्य, तो करा मला जरा कळा वामन सव्य बघ, तो का म्हणे एकची अंग, तो का म्हणे एकच अंग. पुढे असणार बघा आपल्याला 62 राजाराम म्हणून 63 व्याप घेतच, नाहीतर 62 संपत ना. दोन्ही हाताचं युद्ध आहे, तू मागं कमी पुढं, कुठल्या कामाला कोण कुठल्या कामाला कोण. आणि परत म्हणाले दोघं एकाच अंगाचा, कधी तू पुढं कधी मी माग, खाताने तू पुढं तू माग, असं दोघांचं एकाच असणार गोड संभाषण आहे. तसं म्हणू लागले ही महिरावण म्हणू लागले, असू दे बाबा डावा काय उजवा काय, एकाच अवयवाची आहेत की. आणि तसं जर कल्पना केली तर देव निर्गुण निराकार आहे. त्या देवाला हात बी नाही, पाव बी नाही, डावा बी नाही, उजवा बी नाही म्हणजे निर्गुण निराकार देव म्हणले. मग त्या निर्गुण निराकार देवाला म्हणले असणारा उजव्याने दिला काय डाव्याने दिला काय, आपल्याला प्रसाद मिळाला बस झालं. नामदेचे नारळ गोमटे सभाय गोरडीचे ठेवा, याची काढू जाता गवटे, स्वयची करंटे होई जे. कारण त्या कपाळात होईल, फुटकं कपाळात होईल म्हणजे मूर्ख होईल म्हणजे माणूस कधी होईल, रुपत आणि खडी साखरेचा नारळ केला, खडी साखरेचा नारळ केला. आणि असली माणसं आली घरी म्हणले महाराज नारळाला, म्हणजे महाराजाला नारळ द्यायचा, आणि म्हणले महाराजाला नारळ दिला की महाराज म्हणले नको नारळ काय करायचं, नारळाच्या खाली खायचं नाही, नारळाचं सोला आणि देवाला फोडून परसा वाटा. आता तुम्ही सांगा ह्या नारळाचं नित्य असणार खडी साखरेचा नारळ, आणि त्याचे असणारा काय सल्ट काढायला गेला, केसर काढायला गेला, निघाल काय साखरच की, आतून बी बाहेर बी साखरच. तसा परमात्मा निर्गुण निराकार कसा बी बघितला तर ती एकच आहे, त्याला अवयव नाहीत. काय असणार केसर काढलं, केसर इकडं निघाल काय साखरच, केसर फोडला तरी साखरच, आत बी साखर बाहेर बी साखर. तसं सुवर्णाची केली मूर्ती नग केशावयव निवृत्ती, सर्वांगी पाहता निश्चिती सुवर्ण सुरती डळेना. मग म्हणजे एखादी म्हणजे सोन्याची अंगठी केली, सोन्याची अंगठी, आणि देवळा दाखवायला सगळ्याला आणली. बरं केली, चांगली केली, एवढं महाग असताना सुद्धा केली. आणि परत मूर्ती केली, अंगठी केली, अंगठी वगैरे म्हणला महाराज मूर्ती केली, वा मूर्ती केली. आणि ती एक जण म्हणला काय म्हणला नक बी चांगलीच नाही ती, पितळची आहे ती काय केस बी चांगलीच नाही ती म्हणले. होईल का तसं? नका काढायला गेलं तरी सोन्याची मूर्ती आहे, नका काढायला गेलं तरी सोन्याचीच, केस विंचरायला गेलं तरी सोन्याच म्हणलं. जो कोणी असणार तिचं कावयव बाहेर काढायचा प्रयत्न करीत सोने वाचून मूर्ख आहे. ती मूर्तीच सोन्याची आहे, सोनं ढळतं का त्याच्यापासून? ढळत नाही. तसं देवापासून देव निघत नाही तर बाबा उजवं डावं काय मान नको, मिळलंय त्याच्यात मन समाधान. गोडी सभाय साखरेसी का घृत जेती घटासी, थिजता विघरता तुपासी पालटेसी भाव. जसं म्हणलं साखर नाही तर गेलं ह्या दुकानदाराच्या दुकानात, आणि त्या दुकानदाराला म्हणलं गुढी तुमच्या पाशी राहू द्या, आमच्या सगळी साखरवाली आहे ती बिगर साखरेची साखर द्या, बिगर गुढीची साखर द्या. असं म्हणे बिगर गुढीची साखर द्या, देता येईल दुकानदाराला. निघाले तर ये बाबत असल्या गोळ्या देतात दुकानदार, हुशार आहे ते आता जनता. मग म्हणजे असणार साखरेला गुढी नसते, आतून बाहेर गुढी तशी, किंवा म्हणजे असणार त्या काय गाडग्याला म्हणजे तूप लागलं,
मग आतून लागलं बाहेरून लागलं, पातळ लागलं काय घट लागलं काय, तुपच आहे की म्हणजे असणार. तसं देवी देवाला अवयव नसते तर बाबा कसा का होईना प्रसाद मिळाला का नाही, देवा कोण उजवा मिळून नाही तर डावा मिळून दे, मिळला वाच वाचा. देवी देवाची मूर्ती पाही सगुण निर्गुण भेद नाही वा, अवयव कल्पुने काही वाम सव्य न पाही विभाग. तेव्हा ही देवाची मूर्ती आहे, सगुण निर्गुण भेद नाही. सगुण तुझं सगुण म्हणू की निर्गुण तू एकच रे गोविंद, सगुण आणि निर्गुण एकच का. सगुणी भजत निर्गुणी पावलो, सगुणाचं ध्यान करत बसलो डोळे झाकून, सगुण मूर्ती काढा तरी ध्यान चालू राहतंय. मग ती मूर्ती कुठे गेली, मग निर्गुण आहे का नाही समोर, तरी सुद्धा ध्यान चालू आहे का नाही. तसं सगुणी भजत निर्गुणी पावलं, तसं म्हणजे सगुण काय निर्गुण एकच आहे, त्याच्यात वेगळा भाव नाही. तसं अवयव विचारच करू नका, अवयवचा डावा आणि उजवा मिळाला ना खा गप्पा गप्पा. डाव्या हाताने आपल्या म्हणते रे डाव्या हाताने प्रसाद वाटू नको बरं, उजव्या हाताने देवा, उजव्या हात काय डावा हात का, देवाचा प्रसाद आहे खावा. तशा प्रकारे ती दोघं बोलू लागली. प्रसाद तैसाची देख जो आला ते आवश्यक महाराज, फळ देईल गा अचूक जाण निष्ठक महिपती. महिपती ऐक म्हणजे कसा काही ना प्रसाद मिळण्याला महत्व आहे, म्हणून लक्षात ठेवा. प्रसाद दावलायचा, जी आलाय ते आलाय. आज उपासाय तपासाय खिशात ठेवा, उद्याच्याला सकाळ सकाळ खावा. प्रसाद दावलायचा नाही. ऐका सत्यनारायणाची कथा, त्याच्या प्रसादाचं महात्म्य सांगितलं म्हणून प्रसाद दावला. ती म्हणला कसा का असा ना प्रसाद असू दे म्हणला, आपल्याला मिळणारा म्हणला बरं झालं म्हणलं असणार, आता नक्की फळ देणार ती प्रसाद म्हणजे आपल्याला नक्की फळ देणार आहे म्हणजे. आणि निष्ठंक कुठलाही कलंक लागणार नाही त्या फळाला, लागतच नाही. पातळात ही दोघं आणणार आहेत, देवी समोर असणार, बळी द्यायला दोघं उभा राहणार आहेत तिथपर्यंत. पण फक्त कापतानी देवी म्हणलं आता एवढं नसतं, बघायचं नसती देवी एवढं. पुन्हा देवी काय करेल, देवीच करणार आहे, पण त्यांची इच्छा पूर्ण करणार. फळ दिलंय म्हणजे त्या फळाला तेवढं देवीला करावंच लागणार आहे, तेवढं देवी करतील. बरोबर रामचंद्र लक्ष्मणजीला दोघाला पातळात आणणार आहेत, उद्या आणणार, परवा दिवशी आणणार. कसं आणतील काय आणतील सुंदर गोड कथानक ऐका म्हणले असणार. आता ती दोघं कशी आणतील देवी समोर अतिशय प्रसादाच्या जोरावर, ती कथा ऐका. अहिरावण बोलणं चालू झालं. प्रबोधोनी महिरावण करीत झाला विवंचना, युक्ती सांगे महिरावण, रघुनंदन साधव. अशा प्रकारचा अहिरावणाने महिरावणाला सांगितलं, असू दे बाबा प्रसाद मिळाला बास झालं, देवी आपल्याला प्रसन्न झाली, आता आपल्याला काय आरकाठी नाही. बरोबर बरं कर विचार आता. बरोबर रामचंद्राला कसं पळवून आणायचं, देवी समोर बळी द्यायचं, कसं आणायचं, कसं आणायचं, कसं मारायचं, कसं मारायचं. आता महिरावण म्हणतंय थांब जरा, रात्र संपू दे म्हणला, एवढी मी रात्रभर विचार करतो, रात्रभर विचार करतो. आणि उद्याच्याला संध्याकाळी 8 वाजता बरोबर तुला बरोबर रामचंद्राला कसं साठवा मिळवायचं ते सांगतो. एका जनार्दन चरण मात ऐकली अहिरावण, विचार करीत झाला पुन्हा श्रोती अवधान द्यावे. एका जनार्दना शरण शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. नाव गाव काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले.